ठीक आहे. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना. सर्वांच्या चरणी सादर प्रणाम. अभ्यासतो आहोत, आपल्या स्तुती अभ्यासतो आहोत. तर आपण चातुर्मासात आहोत आणि हा अत्यंत शुभ असा योग आहे. तर आपण प्रल्हाद महाराजांची अत्यंत उत्तम स्तुती आहे, की जशी स्तुती करून आपण भगवंताची संतुष्ट करायचे प्रयत्न करूया. तर नेहमीच आपण प्रार्थना करावी ना, पण ह्या प्रार्थना शिकून घेऊया आणि तशी स्तुती करायचा प्रयत्न करूया. प्रार्थनेनी आणि मंगलाचरण घेऊन आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात् देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रीमद् ग्रंथराज भागवतम की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम. आपण आता 21व्या श्लोकापासून अभ्यासूया. प्रल्हाद महाराज यांची जी स्तुती आहे, त्याला प्रल्हाद गुरु भगवत स्तव असं म्हटलं जातं. तर आपण ते अभ्यासतो आहोत. तर तिथल्या 21व्या 24 पर्यंत आपले श्लोक झालेत. तर 25व्या आपण श्लोकापासून सुरुवात करूया. हा माताजी, आपण 25व्या श्लोकापासून सुरुवात करूया. हरे कृष्ण. माताजी 21वा आहे. माताजी 21वा ओके आहे. ओके. क्षमा असावी. 21व्या श्लोकापासून आपण सुरुवात करत. 20 झालेत आपले पूर्ण. हो. क्षमा असावी. हरे कृष्णा. हा हा. हरे कृष्णा. श्लोक क्रम 21. 21. हा. माया मनसृजति कर्ममयं बलीयः कालेन चोदित गुणानुमतेन पुंसः छन्दोमयं यज्जयर्पित षोडशारं संसारचक्रमजं कोटि ते तीतरे स्वधन्यः. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. खूप छान वाचलत माताजी. खूप खूप धन्यवाद. आता इथे काय म्हणतात प्रल्हाद महाराज पहा, की हे परम शाश्वत भगवान, तुम्ही आपल्या
अंश रूपाचा विस्तार करून जीवांच्या सूक्ष्म देहांची निर्मिती केली आहे. म्हणजे आपण त्यांचे अंशात्मक भाग कसे होते ते पहा प्रल्हाद महाराज व्यक्त करतात भावना. हं? मग आता या निर्मितीसाठी काळाद्वारे प्रक्षुब्ध होणाऱ्या आपल्या बहिरंग मायाशक्तीचा माध्यम म्हणून तुम्ही उपयोग केला. म्हणजे आपलं शरीर भौतिक आहे हो की नाही. मग आपली बहिरंग शक्ती की जी काळाद्वारे काय होते, प्रक्षुब्ध होते, म्हणजे काळाचा प्रभाव पडतो. आणि काळरूपी कोण आहेत? भगवान आहेत, स्वतः नारायण आहेत काळरूपी. तर अशा आपल्या बहिरंग मायाशक्ती म्हणजे काय, बहिरंग शक्तीचं जे आहे, तर ती म्हणजे ती जी आहे, तर ती जी आहे, तर तिला काय म्हटलं, मायाशक्ती. म्हणजे ती ह्या सगळ्या भौतिक सृष्टीवर काय करते, तर त्याचं नियंत्रण करते. आणि तिचे स्वामी कोण आहेत? भगवान कृष्ण पहा. मग भगवान यांचं हे वर्णन करतात पहा. म्हणजे हे सगळं म्हणजे हे प्रल्हाद महाराज जाणतात. मग अशा रीतीने मन हे जीवाला अमर्याद कामवासनांच्या बंधनात पाडते. मग जीव 16 घटक म्हणजे जे आहेत आपले 16 घटक. हम्म तर असे जे 16 घटक आहेत की त्यांचं आपलं शरीर बनलंय, तर त्या जीव काय करतो, तर 16 घटक तथा वेदोक्त कर्मकांडाच्या म्हणजे आपली जी सकाम कर्म आपण करतो त्या माध्यमातून आपल्या कामना तृप्त करून घेऊ शकतो. म्हणजे काय इथे आपण समजून घेऊया की प्रल्हाद महाराज काय म्हणतात की मन हे असं जीवाला अमर्याद वेगवेगळ्या इच्छा वासनांच्या बंधनात सारखं अडकवत असतं, कारण ते भौतिक आहे. म्हणजे आपलं जे आपल्याला जीवात्मा म्हणून जे शरीर मिळाले ना, तर ते काय आहे, या म्हणजे हा एक एक प्रकारचा पिंजराच आहे आणि ते आत्मा आपला काय करतोय, वास करतोय पहा. या 16 घटकांचं हे शरीर बनलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपला आत्मा वास करतोय. आणि मग ते काय करतोय, आपला जो आत्मा आहे म्हणजे आपण जीवात्मा म्हणून आपल्याला या मनाच्या इच्छा वासनानुसार सगळं जे आहे, तर सगळी सकाम कर्म आणि सगळी कर्मकांड थोडक्यात किंवा आपल्या कामना सगळ्या आपण तृप्त करतोय. पण जोपर्यंत तुमच्या चरण कमलांचा मनुष्य आश्रय घेत नाही, तोपर्यंत अशा बंधनातून तो कसा काय बरं मुक्त होऊ शकतो. माताजींनी शेवटचं ओळ वाचली पहा. संसार चक्रमज कोती कोती तरेत त्वदन्य असं म्हणतात. म्हणजे काय, की असा कोण तुमच्या चरण कमलांचा आश्रय घेतल्याविना, म्हणजे त्वतन्य, त्वदन्य म्हणजे त्याची फोड काय, त्वतन्य, असा कोण आहे की जो तरुण जाईल किंवा बाहेर पडू शकेल तुमच्या चरण कमलांचा आश्रय घेतल्याविना. म्हणजे असा कोण आहे की मनुष्य की जो तुमच्या चरण कमलांचा आश्रय म्हणजे घेतल्याविना ह्या सगळ्या बंधनातून मुक्त होईल. म्हणजे कसं काय बरं मुक्त होईल, म्हणजेच काय, की तुमच्या चरण कमलांचा आश्रय घेतल्या विना मनुष्याला ह्या बंधनातून मुक्तच होता येणार नाही. म्हणजे आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रात प्रवेश करायचा प्रश्नच उद्भवणार नाही तोपर्यंत. श्रीकृष्ण कसे आहेत, सगळ्या अखिल अस्तित्वाचं उगमस्थान आहे. आणि हे सगळं सत्य जाणलंय त्यांनी, ज्याने आपण भगवद्गीतेमध्ये पण अभ्यासलं ना, अहम सर्वस्य प्रभो. म्हणजे हे भगवान स्वतः सांगतात हो की नाही. मग आता भगवद्गीतेत भगवान जे आहेत, तर ती आपली सगळी कार्य भौतिक आणि आध्यात्मिक जगतात कशी करतात हे सगळं आपण भगवद्गीतेच्या 9वाच अध्याय त्याच्या 10व्या श्लोकामध्ये अभ्यासलंय. ते भगवान काय म्हणतात, मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाविना भौतिक प्रकृती काहीही करू शकत नाही, ती स्वतंत्रपणे नाही कार्य करू शकत. भगवानांची शक्ती आहे, पण त्या शक्तीचा शक्तिमान कोण आहेत, भगवान आहेत. म्हणजे जीवाला आपल्या शक्ती म्हणजे आपल्याला जे काही भौतिक शक्ती मिळतात त्याद्वारे उपभोग घ्यायची इच्छा होती. पण सर्व प्रकारच्या सुविधा प्रदान करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, या अखिल जगाची निर्मिती केली. म्हणजे मग आता इथं काय केलंय भगवान यांनी, तर जीवाला मनाद्वारे विभिन्न ज्या त्याच्या योजना संकल्पना आखण्याची सुविधा प्रदान करून दिली. आपलं मन भौतिक आहे त्याद्वारे. मग भगवान यांनी काय केलं, जीवाला प्रदान केलेल्या सुविधा म्हणजे काय, 16 प्रकारचे म्हणजे हे आधार स्तंभ आहेत. मग याला विकृत म्हटले, कारण ते भौतिक जगतामध्ये हे सगळं विकृतच असतं ना, म्हणून त्याला विकृत म्हणतात शिला प्रभुपाद तात्पर्यामध्ये. मग आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि पंचमहाभूत याचा समावेश होतो त्याच्यामध्ये. मग आता भगवंतांनी हे जन्म मृत्यूचं चक्र पण निर्माण केलं. मग आता आपल्यासारखे गोंधळलेल्या जीवन कशी घ्यायची आणि मोक्षाला कसं जायचं, मग याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून काय केलं, वेदांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपदेश सुद्धा दिले पहा. म्हणजे हे सगळं दिलंय भगवान यांनी आपल्याला, आपल्याला काही द्यायचं शिल्लक ठेवलेलं नाही पहा. आता चैतन्याच्या चरितामृतामध्ये पण
चैतन्य महाप्रभूंनी म्हटलंय, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीज. म्हणजे काय, की आपल्याला वास्तविक जीवनाचं ध्येय काही माहितीच नाहीये. आणि मग आपण काहीही करतो आणि आपल्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा पूर्ण करून घेतो आणि सगळ्या योनीमध्ये विविध आपला मग असा प्रवास होतो. मग अशा बद्ध विश्वामध्ये आपण भ्रमण करतो आणि फळं भोगत राहतो. मग अशा मायाशक्तीत गुरफटलेला जीव आहे. मग ह्याला गुरूंचा संघ भेटल्याशिवाय, गुरूंच्या सत्संगाचा लाभ घेतल्याशिवाय भक्तिलता बीज म्हणजे ते जे भक्तिमय सेवेचं बीज आहे ते पुढे नाही वाढणार. आणि ते आकाश भेदून, म्हणजे हे जे अवकाश आहे हे भेदून प्रत्यक्ष जिथं गोलोक वृंदावन भगवत धाम आहे तिथं नाही पोहोचणार. पहा, सगळेजण मोक्ष प्राप्तीची काय करत असतात, इच्छा बाळगत असतात. पण मग भक्ती योगाद्वारे आपण शरण गेलं पाहिजे गुरूंना, आणि तेव्हाच आपल्याला काय होईल, ह्या संघर्षातून स्वतःला मुक्त करून घेता येईल किंवा आपली मुक्तता होईल. आता पुढच्या श्लोकात अभ्यास आहे. किती सुंदर सांगितलंय पहा प्रल्हाद महाराजांनी, म्हणजे आपल्या जीवनातलं गुरूंचं महत्व पहा. आता त्यांची दीक्षा झाली आहे, त्यांना तर अजून कळलं असेल पहा, की गुरूंच्या विना काहीच नाही आपल्या जीवनामध्ये. म्हणजे भारतामध्ये एक फॉरेनर आले बरं का, आणि त्यांना विचारलं की भारताविषयी एका वाक्यात तुम्ही काय सांगाल. त्यांनी काय उत्तर दिलं, गुरु शिष्य परंपरा. मग हेच आपलं जीवन आहे. आणि प्रत्येक शिष्याच्या जीवनामध्ये गुरु येतात आणि गुरूंच्या मार्गदर्शनानुसार मग शिक्षा गुरु असतात, दीक्षा गुरु असतात. पण गुरूंच्या मार्गदर्शनानुसार परंपरेला धरून आपण जेव्हा मार्गक्रमण करतो ना, तेव्हा जीवनातल्या सगळ्या समस्यांवर आपल्याला गुरूंचं छायाचित्र मिळतं आणि त्यामुळं मार्ग मिळतो आपल्याला. कारण गुरु हे काय करतात, आपल्याला शास्त्रांचं प्रमाण देतात. म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरु असं म्हटलंय. शास्त्रांचं प्रमाण देऊन सांगतात, जीवनातल्या समस्यांना कसं सामोरं जायचं, आपल्याला ज्ञानाच्या स्तरावर उन्नत करतात. आणि मग आपल्याला दीक्षा देऊन, म्हणजे आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारून आपला उद्धार करणारे ते दीक्षा गुरु असतात. पहा, म्हणजे इतकं सगळं आपल्याला भगवान यांनी सुविधा पुरवलेल्या आहेत. गुरूंच्या माध्यमातून भगवान स्वतःच येतात. बाह्य प्राकट्य म्हणजे कोण आहेत, भगवान स्वतः आहेत शिक्षा गुरु म्हणजे. आणि आतून चैत्य गुरु म्हणून भगवान शिकवतात. आणि दीक्षा गुरु म्हणजे कोण आहेत, तर भगवान यांचं स्वरूप आहे. ते भगवान यांच्या विना शिवाय त्यांना अभिन्न मानलं गेलं. अशा पद्धतीनं भगवान स्वतःच या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मार्गदर्शन, दिशादर्शन करत असतात. पहा, मग इतकं सुंदर प्रल्हाद महाराजांनी हे जे आहे ते आपलं जीवन कसं बद्ध आहे हे अगदी एका श्लोकाच्या माध्यमातून मांडले. पहा, आणि मग त्याच्यावर तो उपाय सुद्धा सांगितलाय. पहा, आणि तो जर आपण केला तर निश्चितच काय हो, म्हणजे गुरुचरण आपण जर म्हणजे जे आहेत तर ते मिळवले, गुरूंच्या छत्राछायाखाली आपण गेलो, तर निश्चितच काय होईल, आपला उद्धार होईल. हा उपाय देखील सांगितलाय. पहा, म्हणजे उच्च कोटीच्या भक्तांचं हे वैशिष्ट्य असतं, ते आपल्याला आपल्या जीवनातल्या समस्या काय आहेत ते अगदी थोडक्यात सांगतात. अगदी कमीत कमी शब्दामध्ये वर्णन करून, आणि त्याचबरोबर त्याचा उपाय पण सांगतात. काही उच्च कोटीचे शुद्ध जे भक्त असतात ना भगवंताचे, ते अशा पद्धतीने मार्गदर्शन करत असतात. आपल्या प्रत्येक कृतीतून, आचरणातून, शब्दातून, वाक्यातून, म्हणजे काय प्रत्येक म्हणजे वाणीतला प्रत्येक शब्द उपदेश त्यांचा आपल्याला म्हणजे जीवनामध्ये पुढचं दिशादर्शन करणारा असतो. पहा, आता पुढच्या श्लोकात आपण अभ्यासूया. मग त्याची पुढचा श्लोक वाचूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हा पुढचा श्लोक. सत्त्वं नित्य विजितात्म गुणा स्वधाम्ना कालो वशीकृत विसृज्य विसर्ग शक्तिः चक्रे विसृष्टमजयेश्वर षोडशारे निष्पीड्य बाणमुपकर्ष विभोपप्रपन्नम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया आपण. खूप छान वाचत माताजी, खूप सुंदर उच्चारण आणि खूप छान श्लोकांचं म्हणजे एक लय आणि गती आहे. आम्हाला हे खूप तुमच्या माध्यमातून शिकायला मिळते, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. तर आता आपण समजून घेऊया की आता इथे काय म्हणतात पहा प्रल्हाद महाराज. हे परमश्रेष्ठ प्रभू, तुम्हीच 16 घटकांनी युक्त या भौतिक जगताची निर्मिती केली. तुम्ही या घटकांच्या भौतिक गुणांच्या पलीकडे आहात. म्हणजेच काय, आता भगवान हे कसे आहेत, या सगळ्या भौतिक प्रकृती 3 गुणांनी युक्त आहे, ह्या सगळ्या पलीकडे आहेत भगवान. आता हे भौतिक गुण पूर्ण तुमच्या नियंत्रणाखाली आहेत आणि तुम्ही कधी या गुणांनी पराभूत होत नाही. म्हणजे भगवान या सगळ्याच्या पलीकडे आहेत, हे सुद्धा आता प्रल्हाद महाराज सांगतात. पहा, म्हणजे 18,000 श्लोक भागवतातले, आणि भगवत गीतेतले सगळे श्लोक वाचले तर त्याचं सगळ्याचं सार काय आहे, भगवान हे परमश्रेष्ठ आहेत आणि 3 गुणांच्या पलीकडे आहेत. मग तेच थोडक्यात एका श्लोकात पहा प्रल्हाद महाराज कसं सांगतात. ते काय म्हणतात की म्हणून काळ हा तुमचा प्रतिनिधी आहे आणि हे भगवान
कोणीही तुमच्यावर विजय नाही मिळवू शकत. मग हेच तर सार आहे सगळ्या भागवताचं, हो की नाही? सगळ्या वेद पुराणांचं सार काय आहे? की भगवान हे परमश्रेष्ठ आहेत, त्यांच्यावर कुणी नाही विजय मिळवू शकत. माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी कालचक्राने भरडला जात आहे, आणि म्हणून तुम्ही सर्वस्वी तुम्हाला शरण आलेलो आहे. कृपया मला आता तुमच्या चरण कमलांचा आश्रय द्या. पहा आपण कशी प्रार्थना करायची तळमळीने एक भक्त म्हणून ना. हे ह्या प्रार्थनेत शिकूया सगळ्यांनी. हा श्लोक आहे ना, ह्याचा नंबर लिहून ठेवूया. हम्म. तर हा 7.9.22 हा सगळ्यांनी लक्षात ठेवूया श्लोक. तर काय म्हणतोय म्हणजे काय म्हणतोय एक भक्त प्रल्हाद महाराजांच्या माध्यमातून काय म्हणतात ते, की काळचक्राने मी भरडला जाते. आपली पण अशीच अवस्था आहे ना. काळचक्राने आपण भरडतो, आपल्याला काय करतो काय नाही कळत सुद्धा नाही, अशा परिस्थिती असतात भौतिक जीवनात. दुःखालय मग शाश्वत म्हटले, हो की नाही? मग आता इथं काय आवश्यक आहे म्हणजे, तर आपल्याला समभाव राखणं आवश्यक आहे. आता समभाव कसा राखायचा? तर भौतिक दुःखांची चक्र सुद्धा ही भगवान यांनीच निर्माण केली, हो की नाही? आणि ते स्वतः मात्र या भौतिक शक्तीच्या नियंत्रणाखाली नाहीत, उलट त्या भौतिक शक्तीचे नियंत्रण आता आपल्यासारखे जीव या शक्तीच्या अधीन आहे, त्या माया शक्तीच्या. माझे जेव्हा आपण आपल्या स्वरूपावस्थेचा त्याग करतो, म्हणजे काय, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, तेव्हा भगवान आणि ही मायाशक्ती जी आहे भगवानाची, तिचा बद्ध जीवावरचा प्रभाव, या दोहोंची निर्मिती भगवानच करत असतात बरं का. मग आता परमश्रेष्ठ असे भगवान आहे. मग एकमेव तेच आहेत की बद्ध जीवाचं भौतिक प्रकृतीच्या या मायाशक्तीच्या आघातापासून एक प्रकारे रक्षण करू शकतील. जे भगवान काय म्हणतात, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. म्हणजे माया म्हणजे भयंकर शक्ती, म्हणजे त्रिविध ताप देत असते, हो की नाही? त्रिविध तापांनी आपण गांजलेले असतो. मग आता ह्या सगळ्यापासून कोण संरक्षण करेल? भगवान यांना आपण शरण गेलो तर भगवान स्वतःच आपल्याला यातून तारतील. जिथे भगवान आहे तिथं मायाशक्ती उपस्थितच नसते, म्हणजे तिथून निघून जाते मायाशक्ती, तसं म्हटलं जातं. म्हणजे तिथं ते त्रिविध ताप वगैरे काही नाही. भगवान जिथे आहे तिथे काय, भगवान कसं कसं आहे, अपरमानंदाचं ठिकाण आहे. म्हणजे जिथं भगवान आहे तिथं आनंद आहे, सगळं आल्हाद आहे. आता प्रल्हाद महाराजांनी पूर्वीच्या श्लोकात म्हटले की तुमच्या व्यतिरिक्त कोणीही माझं नाही संरक्षण करू शकणार. म्हणजे बालकाचे पिता माता आपल्या बाळाला जन्म देतात, पण ते भौतिक जगतातले माता पिता त्याचा जन्म मृत्यूच्या आघातापासून नाही रक्षण करू शकत, किंवा एखाद्या औषध मनुष्याला मृत्यूपासून नाही वाचवू शकत, किंवा पाण्यात बुडणाऱ्या माणसाला म्हणजे ती नौका जर पाण्यात बुडायला लागली एखाद्या समुद्रात किंवा नदीत, तर नाही रक्षण करू शकत बुडणाऱ्या माणसाचं ती नौका. म्हणजे या विश्वातल्या प्रत्येक घटनेवर वस्तूवर भगवंतांचं कसं आहे, पूर्ण नियंत्रण आहे. म्हणजे आपण त्यांच्या नियंत्रणात आहोत, मिनिट सेकंद क्षण प्रत्येक. आणि ग्रस्त मानव म्हणजे जे जीवन आहे आपलं, म्हणजे दुःखालयच आहे ते, हो की नाही? आणि मग ह्या ठिकाणी आपल्यासारख्या व्यक्तीने किंवा मनुष्याने काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णानं शरण गेलं पाहिजे. आज भगवद्गीतेचा अंतिम उपदेश आहे, हो की नाही? म्हणजे भगवद्गीतेचे सगळे जे श्लोक आहेत 18 अध्यायापर्यंत, सगळे श्लोक काय सांगतात, परित्यज्य मामेकम शरणम व्रज. म्हणजे काय की मला तुम्ही शरण या, सगळ्या धर्माचा त्याग करून एकमेव मला शरण या, मी तुम्हाला सगळ्या पापापासून मुक्त करेन, बिलकुल भयभीत होऊ नको. म्हणजे ह्या उपदेशाचा आपण लाभ घेतला पाहिजे. म्हणजे श्रीकृष्णाकडून आपलं नक्की रक्षण होईल. आपलं भूत वर्तमान भविष्य रूपात प्रकट होणाऱ्या काळाच्या चक्रानं आपण भरडले जाणार नाही, पण कधी, जेव्हा आपण त्यांना शरण जाऊ. मग आता इथं निष्पीडीय मानस म्हणजे पीडित होणे, भरडले जाणे हा शब्द म्हणजे वापरलाय पहा, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. म्हणजे भौतिक विश्वातला प्रत्येक जीव वारंवार असा भरडला जातो, आणि ह्या पिढीपासून वाचण्यासाठी आपण श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणजे प्रपन्नम हा शब्द आहे पहा, म्हणजे काय की जोपर्यंत आपण भगवंतांना पूर्ण शरण जात नाही, तोपर्यंत त्यांचं भरडलं जाण्यापासून रक्षण नाही होऊ शकत. म्हणजे एखाद्या अपराधाला कसं एखादं शासन दंडित करतं, तुरुंगात टाकतं, मग तेच शासन इच्छा असल्यास त्या अपराधाला तुरुंगातनं मुक्त पण करू शकते की नाही? मग आता ती मुक्त करण्याची इच्छा कधी म्हणजे व्हावी, यासाठी आपण काय केलं पाहिजे, की आपल्याला आपलं भगवान यांनी जे काही भोग आहेत ते ठरवून दिलेले आहेत. आपल्याला ते दुःख मुक्त व्हायचंय, आपलं दुःख जे आहे त्यातून मुक्त व्हायचंय, तर आपण त्याच भगवान यांच्याकडे तेच म्हणजे त्यांच्याकडे याचना केली पाहिजे. आपले परमपिता आहेत, निश्चित आपल्याला ते मुक्त करतील, हो की नाही, या सगळ्यातून. आणि म्हणून आपला या भौतिक जीवनातून उद्धार होऊ शकेल. म्हणून त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. मग किती सुंदर प्रार्थना आहे का, की मी इतका भरडलो गेलोय, पण तुमच्याशिवाय मला या सगळ्यातून कोणी नाही मुक्त करू शकत, म्हणून तुम्ही काय करा, माझ्यावर कृपा करा. मग ही प्रार्थना आपण अशा पद्धतीनं रोज करायची भगवान यांना. रोज सांगायचं त्यांना, ह्या 3 गुणांनी आम्ही भरडले जातोय काळाच्या चक्रामध्ये, आणि तुम्हीच आम्हाला योग्य कर्म करायला शिकवा, तुम्हाला अपेक्षित असं कर्म करून द्या.
आणि तुम्हीच आमचा उद्धार करा. अशी जेव्हा आपण आपल्या परमपित्याला, आपल्या नियंत्याकडे, हो की नाही, परमपुरुषांकडे याचना करू, तेव्हा निश्चित ते आपला म्हणजे त्यांचं प्रेम आणि दयाचा वर्षाव करतील. हो की नाही, भगवान इतके दयाळू, इतके कृपाळू आहेत की चैतन्य महाप्रभूंच्या रूपात जेव्हा ते आले त्यांना महावदान आहे म्हणतात. इतकं प्रेम, इतकी मर्सी आहे त्यांच्यामध्ये, मग ते का नाही करणार कृपा आपल्यावर, हो की नाही. मग म्हणून आपण आजपासून प्रार्थना करायची भगवानांना, प्रल्हाद महाराजांनी जशी केली तशी. तर पुढे जाऊ, पुढच्या श्लोकावर जाऊ. हा माताजी, पुढचा श्लोक घेऊ. हरे कृष्ण. श्रीकृष्ण दृष्टा हा. मया दिवि विभो किल देष्ण्यमापाना मायो श्रियो विभव इच्छति यञ्जनोऽयम् येस्मपितु सॉरी येस्मपित्व स्मित्पितु कुपितः विसृ विजृम्भित भ्रून् विस्फुरिजितेन लिलु तासु सतु ते निरस्तः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान वाचलात माताजी, खूप खूप धन्यवाद. आता इथे काय म्हणतात भगवान, हे प्रभू, म्हणजे जे आहेत प्रल्हाद महाराज, तर ते काय म्हणतात, हे प्रभू, सर्वसामान्य लोक स्वर्गामध्ये जाऊन प्रदीर्घ आयुष्य घेतात. पहा, भगवद्गीता आपण जी अभ्यासले ना, सगळं सार इथं प्रल्हाद महाराज सांगतायत प्रत्येक श्लोकामध्ये. हा, सगळ्यांनी अगदी बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल. आता स्वर्ग लोकामध्ये म्हणजे अशा उच्च लोकामध्ये जे राहतात ते काही सुद्धा भौतिक लोक आहेत. तिथे जाऊन ते प्रदीर्घ आयुष्य, ऐश्वर्य, भोगविलास यांचा उपभोग घेतात. हं? आणि या सगळ्या गोष्टी माझ्या माता पित्यांच्या जीवनात मी पाहिलेल्या आहेत. म्हणजे प्रल्हाद महाराज एका राजाची मुलगी आहेत, हिरण्यकशिपूचे. त्यांना भोग विलास सगळं सगळं आहे त्यांना या भूलोकामध्ये, जसं स्वर्ग लोकात सगळं आहे तसं उच्च लोकात जे जे आहे ते सगळं त्यांना पृथ्वी लोकावर वास्तव्याला ते आहेत. आणि त्यांचे पिता राजा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सगळं सुख आहे. आणि मग माझे पिता जेव्हा क्रोधित होऊन देवतांचा उपवास करीत हसत, तेव्हा केवळ त्यांच्या भुवयांची नुसती हालचाली पाहून, म्हणजे हिरण्यकशिपून इतका हाहाकार माजवून ठेवला होता की नुसत्या त्यांची भुवईची नुसती केवळ अशी हालचाल, म्हणजे भुवई त्याची वाकडी झाली हिरण्यकशिपूची, की सगळ्या देवतांचा विध्वंस होत असते. म्हणजे इतकं की म्हणजे इंद्र थरथर कापत असते. त्याची भुवई नुसती वाकडी होते पाहूनच. म्हणजे अशी परिस्थिती होती. इतकं त्यांनी देवतांना सगळ्यांना त्रस्त करून सोडलेलं होतं. म्हणजे माझ्या अतिशक्तिशाली पित्याचा आशा तुम्ही क्षणार्धात विनाश केलाय, असं ते म्हणतात प्रल्हाद महाराज. म्हणजे काय, की मनुष्याने या भौतिक जगामध्ये प्रत्यक्ष अनुभवलेलं हे सगळं भौतिक ऐश्वर्य, दीर्घायुष्य, त्याचा प्रभाव, हे सगळं मोल आपण जाणलं पाहिजे. हे कृष्णांच्या कृपेनं असतं आपल्याला. म्हणजे आपल्याला स्वतःमुळं काही मिळवण्याची आपली पात्रताच नाही आपली. म्हणजे आपण स्वतःच्या म्हणतो ना, म्हणजे जीव म्हणून तो स्वतंत्र नाही की आपण स्वतःच्या जीवावर, किंवा आपण म्हणतो स्वतःच्या शक्तीने काही करू शकतो. सगळं काही भगवंतांच्या कृपेने आणि त्यांनी मनात आणल्यावर, त्यांची इच्छा असल्यावर आणि त्यांच्याच शक्तीने होतं. आपलं असं काहीच नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या जगामध्ये नेपोलियन झाला, हिटलर, सुभाषचंद्र बोस, गांधी यासारखे अनेक राजकारणी आणि सैनिकी शासक होऊन गेलेत बरं का. मग आता त्यांचं जीवन समाप्त होतात, त्यांची प्रसिद्धी, प्रभाव सगळं काही संपुष्टात आलं. म्हणजे भौतिक जगतात जे काही आपल्याला मिळतात ना, म्हणजे वैभव मिळतं, प्रसिद्धी मिळते, नाव मिळतं, हे सगळं आपलं भौतिक जीवन जेव्हा समाप्त होतं ना, आपल्या बरोबर ते समाप्त होतं. पण असं घडत असतं. म्हणजे मग आता प्रल्हाद महाराजांनी हिरण्यकशिपूचं जीवन पाहून हेच समजून घेतलं. या भौतिक जगातली कोणत्याही गोष्टीला आपण किंचितही महत्व त्यांनी दिलं नाही. पहा, म्हणजे आपण देता कामा नये, त्याच्यावरनं आपण हे शिकायचं. कोणताही मनुष्य आपलं शरीर किंवा त्याची जी भौतिक ऐश्वर्य आहेत ना, ती काही शाश्वत काळासाठी टिकवून ठेवू शकणारच नाही कधी. म्हणजे हे आपल्यासारख्या वैष्णवांनी जाणलं पाहिजे. श्रील प्रभुपाद काय लिहितात या तात्पर्यामध्ये, एक वैष्णवच असतो की तो जाणतो की या जगातली कुठलीही गोष्ट, अगदी अतिशक्तिशाली, ऐश्वर्यशाली, प्रभावशाली गोष्ट चिरकाळासाठी अस्तित्वात राहूच शकत नाही. पहा, म्हणजे इथं आपण समजून घेऊया की कुठल्या ना कुठल्या क्षणी ह्या गोष्टी नष्ट होणार आहेत. आणि ह्या गोष्टी नष्ट नाही झाल्या, ऐश्वर्य राहील, पण आपण नष्ट होणार आहे, कारण आपल्याला मृत्यू आहे. हो की नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या समस्या आपल्याला आहेत. कदाचित हे ऐश्वर्य राहील आपल्यानंतरही, आपली मुलं बाळ ते सगळं टिकवून ठेवतील, पण आपण कुठे असणार आहे. म्हणजे काय, की सगळंच क्षणभंगूर आहे. आणि सगळ्याच गोष्टी कशा आहेत ते, तर त्या विनाश म्हणजे विनाश म्हणजे विनाशाकडे नेणार आहे. मग आता यासाठी भगवान काय म्हणतात, की स्वतः म्हणजे भगवान जे आहेत परमश्रेष्ठ जे आहेत, तर यांच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यासारख्या बद्ध जीवानी म्हणजे किंवा मनुष्याने समजून घेतलं पाहिजे.
आणि परमश्रेष्ठ भगवान सांगतात की सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणम व्रज. आपल्याला सांगतात ते म्हणजे म्हणजे प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीने त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणजे आपले पिता सांगतायत की तुम्ही मला शरण या, मी सगळे तुमची काळजी घेईन. आपल्या छोट्या बाळांना आपले पिता कसं सांगतात की आपली इकडं प्रॉपर्टी आहे, इकडं आपली एवढी शेती आहे, इकडं आपल्या एवढ्या फॅक्टरी आहे, म्हणजे असं जसे सांगतात एक श्रीमंत पिता, तसं आपले जे परमपिता आहेत हे षडेश्वरीने युक्त आहेत आणि म्हणजे सर्वश्रेष्ठ आहेत, ते परमश्रेष्ठ आहेत आणि ते सांगतायत आपल्या बाळांना. हं? आपल्या उपदेशाच्या माध्यमातून सांगतायत की प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीनं मला शरण गेलं पाहिजे आणि मग आपण जन्मवृत्तीच्या ह्या चक्रात भरडले जाण्यापासून वाचू. आणि मग अशा पद्धतीने आपण भगवंतांना जेव्हा शरण जाऊ तेव्हा निश्चितच आपल्याला त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका मिळेल पहा. मग हेच प्रल्हाद महाराज आपल्याला सांगतायत पहा. जे भगवान यांनी सांगितले तेच त्यांचे भक्त सांगतात. तेच म्हणजे जे भगवान आपले उपदेशच्या माध्यमातून सांगत असतात तेच एखादा शुद्ध भक्त सांगतो, एखादे गुरु सांगतात. हं? किंवा शास्त्रामध्ये तेच सांगितलं गेलंय. भगवंताची वाणी म्हणजे शास्त्र आहे. साधू गुरु शास्त्र तेच सांगतात, ते वेगळं सांगत नाहीत. आणि त्या साधू गुरु शास्त्र यांना म्हणजे यांच्या अनुसार वागणारा असा शुद्ध भक्त असतो, ते देखील हेच सांगतो पहा. मग प्रल्हाद महाराजांनी पण हेच सांगितले पहा. किती थोडक्यात आणि किती छान उदाहरणांनी सांगितलं. त्याच्यातून आपण काय शिकायचं? आपण भगवंतांना कुठल्याही क्षणी कुठल्याही जीवनातली समस्या असो शरण गेलं पाहिजे. आणि भगवंतांना शरण जाण्यासाठी आपल्याला कोण सहाय्य करतात? गुरु सहाय्य करतात. आणि भगवंतांची कृपा आपल्याला कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतात. भगवंतांपर्यंत आपल्याला भगवत चरणांपर्यंत पोहोचवतात. अशा गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढचे पुढचे श्लोक घेऊया आपण. हरे कृष्णा. हा माताजी. तस्मात् तस्मादमुस्तनुभृतमाहमशेषु न्यः आयुश्रियं विभव मैत्रियमा विरिञ्चात् नेच्छामि ते विलुलितानुर्विक्रमेण कालात्मनोपनय मां निजभृत्य पार्श्वम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे प्रल्हाद महाराज म्हणतात, हे स्वामी, आपले स्वामी कोण आहेत? भगवान. ब्रह्मदेवांपासून ते तुच्छ कीटकांपर्यंत सर्व जीव ज्या ऐहिक ऐश्वर्य, योग सामर्थ्य, दीर्घायुष्य, अन्य सांसारिक सुखांचा उपभोग घेतात, ह्या सगळ्यांचा मला अनुभव आलाय. सर्व शक्तिमान काळाच्या रूपानं तुम्ही या सर्व सुखांचा विनाश करून टाकता. म्हणून माझ्या अनुभवामुळे मी ही सर्व सुख मुळीच प्राप्त करू इच्छित नाही. कृपा करून मला तुमच्या शुद्ध भक्तांच्या संगतीत ठेवा. मला त्यांची प्रामाणिकपणे सेवा करायची संधी द्या. आता भगवानांना भक्त काय मागतो पहा, एक शुद्ध भक्त काय मागतो ते आपण शिकायचं. हम्म? त्या श्लोकातून खूप सुंदर श्लोक आहे. ते काय म्हणतात? ब्रह्मदेवापासून तुच्छ कीटक एखाद्या मुंगीपर्यंत सगळ्या जीवांना ही सगळी भौतिक सुख, ऐश्वर्य, सामर्थ्य, दीर्घायुष्य, सगळे सांसारिक सुखांचा ते उपभोग घेत असतात. हे सगळं मला माहिती आहे. मी हे सगळ्याचा अनुभव घेतला आणि काळाच्या रूपाने तुम्ही काय करताय? सगळ्या सुखांचा विनाश करून टाकता. मग मला या कुठलीही सुख नको आहेत. बिलकुलही सुख प्राप्त करायची इच्छा नाही. तर मला काय द्या, तुम्ही माझ्यावर अशी कृपा करा की मला तुमचे शुद्ध जे भक्त आहेत ना त्यांच्या संगतीत सदैव ठेवा. मला त्यांची प्रामाणिकपणे सेवा करायची संधी द्या. म्हणजे भागवतात मध्ये प्रत्येक मनुष्य प्रल्हाद महाराजांच्या प्रमाणित अनुभव मिळवू शकतो पहा. आध्यात्मिक ज्ञानाचं म्हणजे हे श्रेष्ठ असं श्रेष्ठत्व जे आहे तर हे आहे. म्हणजे या ज्या ऐतिहासिक घटना आहेत किंवा या भक्तांच्या ज्या कथा आहेत, कृष्ण म्हणजे ज्या कृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्या या कथा आहेत, तर त्या इतक्या आल्हाददायी आहेत ना की ह्या घटनांची नोंद ऐतिहासिक घटना म्हणून करण्यात आली. हे आपला इतिहास आहे आणि इतकं श्रेष्ठ साहित्य आहे म्हणजे आपलं. तर अशा प्रल्हाद महाराजांच्या चरणचिन्हाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे भौतिक आणि शरीर म्हणजे शरीर नष्ट नाही होत न, जाणलं पाहिजे. आपण शरीराच्या नाही सुखाची काळजी घ्यायची, आपण आत्म्याच्या सुखाची काळजी घेतली पाहिजे. मनुष्याला जरी ब्रह्मदेव किंवा इतर अन्य देवतांसारखा दीर्घायुष्य ध्येय मिळाला, म्हणजे हे कोण आहेत देव देवता किंवा ब्रह्मदेव? हे दीर्घायुष्यबद्ध जीवात्मेच आहेत आपल्यासारखे. मग तरी सुद्धा ते कधीतरी नष्ट तर होणारच आहेत. म्हणून मग काय करायला पाहिजे?
सगळ्या जीवांनी, म्हणजे हे दीर्घायुष्य जरी जीव असतील तरी ते काय करतात, भगवंतांची सेवा करतात आणि भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आनंद घेत असतात. म्हणजे काय, की आपल्या बुद्धीचा त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या म्हणजे त्या सगळ्याच बद्ध जीवांनी आपण नित्यबद्ध जीवन आणि आपण ह्या चेतन आत्मा जो आहे आपला, ज्याच्या शरीरात शरीर नसून आत्मा, ह्याच्या उद्धारासाठी काय करता येईल ह्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे का. म्हणजे मनुष्याने स्वतःच्या उद्धारासाठी शुद्ध भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून नरोत्तम दास ठाकूरांचं एक सुंदर भजन आहे बरं का. ते काय म्हणतात, छाडिया वैष्णव सेवा निस्तार पायाची केबा. मनुष्याला स्वतःच्या ऐहिक देहामुळं भौतिक प्रकृतीचे क्लेश सहन करायला लागतात. आणि म्हणून त्याला या क्लेशापासून जर मुक्तता हवी असेल तर त्यानं कृष्ण भावना भावित झालं पाहिजे आणि श्रीकृष्णाचं स्वरूप तर जाणलंच पाहिजे. पण वैष्णव भक्तांची सेवा मागितली पाहिजे, वैष्णव भक्तांची संग मागितली पाहिजे. भगवद्गीतेत आपण अभ्यासलो की नाही, ज्याला श्रीकृष्णांना तत्वता जाणून घ्यायचंय तर त्यानं श्रीकृष्णांच्या विषयीचं हे सत्य ज्ञान जे आहे ते केवळ शुद्ध भक्तांच्या सेवेद्वारेच त्यानं जाणलं पाहिजे. म्हणजे काय, जन्म कर्मच मे दिव्यम एवम यो वेत्ती तत्वता, असं 4.9 मध्ये म्हणतात भगवान. म्हणजे काय, की प्रल्हाद महाराज जे आहेत ते नृसिंहदेवांना प्रार्थना करतात, विनंती करतात, प्रभो मला ही सगळी भौतिक ऐश्वर्य देऊच नका तुम्ही, मला तुमच्या या शुद्ध भक्तांचा आणि तुमच्या सेवकांचा संघ द्या. त्या संघामध्ये म्हणजे मला काय आहे तर माझं त्या संघामध्येच हित लपलेलं आहे. त्यांचा संघ लाभल्यामुळे मी सेवा कशी करायची शिकेन, त्यांची सेवा कशी करायची मला शिकता येईल. त्यांचा संघ लाभल्यामुळं माझ्यातल्या अशुद्धी निघून जातील. म्हणजे या जगामध्ये प्रत्येकानं काय केलं पाहिजे, आपल्यासारख्या प्रत्येकाने प्रल्हाद महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे. म्हणजे महाजनो येन करता पंथा. म्हणजे काय, की प्रल्हाद महाराजांना आपल्या पित्याने मागे ठेवलेल्या संपत्तीचा उपभोग घ्यायची बिलकुल इच्छा नव्हती. उलट ते काय म्हणत होते, भगवंतांच्या दासाचा मी दास होऊ इच्छितो, म्हणजे दासानुदास आपण झालं पाहिजे, तसा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भौतिक ऐश्वर्याची जी जे म्हणजे जे प्रकार आहेत त्यामध्ये भुक्ती, मुक्ती आणि सिद्धी असे 3 प्रकार असतात. आता भुक्ती म्हणजे काय, की स्वर्गातल्या देवतांप्रमाणे सुस्थितीत राहायचं, स्वर्गामध्ये विपुल प्रमाणात इंद्रिय तृप्तीचा उपभोग घेणं. मुक्ती म्हणजे काय, भौतिक प्रकृतीमुळं म्हणजे जी भौतिक प्रगतीमुळे विफल व्हायचं आणि निराकार ब्रह्माशी एकरूप व्हायचं. म्हणजे सिद्धी योगी असे जे असतात खडतर तपश्चर्या करतात आणि मुक्ती मिळवतात. आणि 8 प्रकारची योग सामर्थ्य म्हणजे ते अणिमा लघिमा महिमा अशा सिद्धी मिळवतात. भुक्ती मुक्ती झाला किंवा सिद्धीद्वारे, म्हणजे हे ऐहिक प्रगती करू, म्हणजे म्हणजे अशी ऐहिक प्रगती ज्यांची करायची इच्छा आहे अशा असे जे लोक असतात, मग हे सगळे भौतिक कार्यामध्ये गुरफटलेले असतात. मग प्रल्हाद महाराजांनी या सगळ्या लोकांचा धिक्कार केलाय. त्यांना काय पाहिजे, शुद्ध भक्ताचा संघ पाहिजे आणि काय पाहिजे, वैष्णव सेवा करायला पाहिजे. भक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक साधक म्हणून सेवा करायची इच्छा असेल मग आपण पण काय मागायचं, शुद्ध भक्तांचा संघ मागायचा. मग शुद्ध भक्त म्हणजे कोण असतात, गुरु असतात आपल्या जीवनामध्ये आलेले उच्च कोटीचे, ते भक्त असतात भगवंतांचे, शुद्ध भक्त असतात. आणि आपण त्यांची सेवा मागायची, वेगवेगळ्या वैष्णवांची सेवा मागायची आणि ती करायची आपण, तो प्रयत्न करायचा. म्हणजे प्रल्हाद महाराजांनी काय मागितलं, इतकं सगळे ऐश्वर्य लोळून घेत होती पण ह्यातलं काहीच नाही मागितलं. आणि त्यांनी काय मागितलं, शुद्ध भक्तांचा संघ आणि अशा वैष्णवांची सेवा करायला मिळावी. मग आपण देखील हेच मागायचं भगवंतांच्याकडे. पहा, त्या प्रल्हाद महाराजांचा चरणचिन्हांचं आपण अनुसरण करून रोज अशी प्रार्थना करायची, की मला शुद्ध भक्तांचा वैष्णवांचा संघ मिळू दे, त्यांची सेवा करायला मिळू दे, मला दासानुदास होता येऊ दे. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण भगवान यांच्याकडे प्रार्थना करू तेव्हा निश्चितच काय होतील, भगवान आपल्यावर संतुष्ट होतील, आपल्यावर प्रसन्न होतील. पहा, आपण हे प्रयत्न करूया आजपासून. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्णा. हा. कुत्राशिषा सॉरी कृत्राशिषा श्रुती सुखा मृग तृष्णिरूपः क्वेदं कलेवरमशेष रुजाम्बि सॉरी क्वेदं कलेवरमशेष रुजाम्बिरोहः निर्विद्यते न तु जनो यदपीति विद्वान् कामानलं मधुलवैः शमय दुरापैः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीवाला भविष्यकालीन सुखप्राप्तीची इच्छा असते. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं भविष्यात मी ही सुख मिळवेन ती सुख मिळवेन. आता ही सुख कशी आहेत बघा, मृगजळासारखी आहेत. म्हणजे वाळवंटात पाणी आढळतं का, बिलकुल नाही. मग भौतिक जगामध्ये सुख कुठं आढळतं का, बिलकुल नाही. मग त्याविषयी आता आपण समजून घ्यायचं झालं
तर आता या देहाचं मूल तर काय आहे पहा. म्हणजे आपला देह म्हणजे काय आहे पहा. नाना व्याधींचं नुसतं ते उगमस्थान आहे. आज सर्दी झालं तर उद्या खोकला होते, नंतर परवा डायबेटीस होते, कुणाला थायरॉइड होते. म्हणजे सगळ्या व्याधींचं काय आहे, उगमस्थानच आहे एक प्रकारे. म्हणजे कोणी डॉक्टर असो नाहीतर वैद्य असो, त्याला व्याधी चुकलेल्या नाहीत या भौतिक जगतामध्ये. म्हणजे असं पद्धतीचं हे आपला देह आहे. म्हणजे सगळ्या व्याधींचं एक प्रकारचं ते उगमस्थान म्हणतो तसं आहे. मग आता तथाकथित तत्वज्ञानी, राजकारणी, वैज्ञानिक यांना हे सत्य उत्तम रीतीने अगदी त्यांनी जाणलंय बरं का. मग आता तरी पण हे क्षणभंगुर सुख प्राप्त करायची तीव्र इच्छा आपली असते. म्हणजे काय की इतकं सगळं दुःखालय आहे, इतक्या सगळ्या व्याधींनी ग्रस्त आपलं शरीर होणार आहे आणि इतकी सगळी सुख क्षणभंगुर आहेत हे सगळं माहिती आहे की आपल्याला. सगळं आपण शिक्षण घेतलंय आणि आपण सगळे जाणतोय विज्ञानामुळं, तत्वज्ञामुळं, तत्वज्ञ आपल्याला सांगतात. आणि मग असं जरी असलं तरी मग आपल्यामध्ये आपल्या इंद्रियांना संयमित करायचं सामर्थ्यच नाहीये. आणि त्यामुळे काय होतंय की जगातल्या ह्या सगळ्या सुखांच्या मागे आपण धावतच राहतोय. आणि मग त्यामुळे कधी योग्य ज्ञानच नाही प्राप्त करू शकत. आणि हेच वास्तविकता, हेच सत्य प्रल्हाद महाराज मांडतात. आपली परिस्थिती कशी आहे पहा. कलियुग असो नाही तर कुठलंही युग असो, म्हणजे हे आधुनिक युगामध्ये हे कलियुग आहे. आणि हे अत्यंत म्हणजे असं एक प्रकारचं म्हणजे पथभ्रष्ट लोकांचं युग आहे. आणि मग ह्या युगामध्ये सुद्धा हे सगळं जाणलंय की आपण, की ही सगळी सुख क्षणभंगुर आहेत, देहाला मर्यादा आहेत, आपल्याला चार समस्या आहेत. तरी सुद्धा ह्या चुकांमागेच आपण धावतोय. आपण कधीच त्यामुळे योग्य ज्ञान नाही मिळवू शकत आहे. ह्या तात्कालिक सुखांच्या पाठी धावतोय. म्हणजे एका बंगाली गीतामध्ये असं म्हटलंय, सुखी होण्यासाठी घर बांधलं, दुर्दैवाने घरालाच आग लागली, सगळं भस्मसात झालं. म्हणजे भौतिक सुखांचं स्वरूप ह्याच्यावरून आपल्याला समजून येईल की सगळ्यांना हे सत्य माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती. मग ह्या सुखकारक गोष्टीविषयी ऐकण्याचा किंवा विचार करण्याची तरी पण आपण योजना आखतो, हो की नाही. म्हणजे आपल्याला सगळं माहिती की आपल्याला मृत्यू येणार आहे, पण आपण तरी पण योजना आखतो की मोठा बंगला घेईन, मोठी गाडी घेईन, चार नातवंड येतील, मग त्यांचे विवाह करून देईन, मग नातसुना येतील, सगळी स्वप्न बघतो आपण, हो की नाही. मग हे सगळं आपण सगळ्या योजना आखत असतो. आपल्याला सगळं माहित असतं तरी आपण सगळ्या भविष्याच्या योजना आखतो. मग आता आजपर्यंत राजकारण्यांनी पण असंच केलं. साम्राज्याच्या, देशाचा विस्तार करायचा, सगळ्या जगावर सत्ता गाजवायच्या अशा योजना आखल्या. आणि मग या योजना आणि ते स्वतः देखील नष्ट झाले त्यांच्या तत्कालीन योजनांच्या ध्यासापायी. म्हणजे काय की मनुष्य अशा पद्धतीनं बद्ध जीवनामध्ये तात्कालिक सुखामागे धावतच राहतो. या सगळ्यातनं आपण काय समजून घ्यायचं, तर किती जीवनातलं वास्तविकता किंवा वास्तविक सत्य प्रल्हाद महाराज आपल्या समोर मांडतात पहा. इंद्रिय तृप्तीमुळे शारीरिक कष्ट करून तथाकथित सुखप्राप्तीच्या प्रयत्नात आपण बघा कसे गुरफटून गेलोय. म्हणजे हे सगळं प्रल्हाद महाराज सांगतायत. वय वर्ष 5, आपल्याला 5 वय वर्ष असताना आपण इतके बद्ध आणि पतित जीव आहोत की आपल्याला स्वतःच्या नाकातला जो मल आहे तो देखील पुसता येत नाही, अशी आपली परिस्थिती आहे. आणि वय वर्ष 5 या वयामध्ये प्रल्हाद महाराजांमध्ये इतकी प्रगल्भता आहे. म्हणजे किती उच्च कोटीचे शुद्ध भक्त आहेत पहा. म्हणजे टीका करणे आहे तुने, पण आपण आपली तुलना करून पाहूया. म्हणजे आपण किती बद्ध पतित जीव आहोत पहा. तर ते काय सांगतात प्रल्हाद महाराज या प्रार्थनेमध्ये, की हा शारीरिक कष्ट करून तथाकथित सुखप्राप्तीचे प्रयत्न करण्यात आपण सगळे गुरफटून गेलोय. आणि या सुखप्राप्तीच्या वारंवार योजना आखतोय. एक योजना संपली की दुसरी आखतोय, पण आपण काही थांबतच नाही पहा, हो की नाही. आपलं सगळ्यांचं होतं की नाही असं, सगळ्यांनी आठवून पहा हो की नाही. आणि मग हे सगळे प्रयत्न आपले निष्फळ होतात आणि आपण योजना तर आखतच राहतो पहा. आपलं कार्य आपण थांबवलं पाहिजे. या योजना नाही आखल्या पाहिजेत आपण. म्हणजे जसं प्रज्वलित अग्नी आहे बरं का, आणि त्याच्यात आपण तूप ओतत राहिलो, तर आपण मग ती जी ज्वाला आहे ती अजून वरती आकाशाकडे झेप घेत. म्हणजे आपण जो आहे प्रज्वलित अग्नीमध्ये तूप ओतलं तर आपण ती ज्वाला थांबवू शकतो का, तो अग्नी थांबवू शकतो का, नाही. मग असंच घडतं, इंद्रिय तृप्तीच्या नानाविध योजना आखतो आणि आपण स्वतःला सुखी करू शकत नाही. म्हणजे हा धगधगता अग्नी आहे, त्याला काय म्हटलंय, भव महा दावा अग्नी. अर्थात म्हणजे काय, भौतिक अस्तित्वाचा वणवाच आहे आपण. तो अजून चेतवतोय नवीन नवीन योजना आखून. मग काय होतंय, हा दावाग्नी कुणाच्या प्रयत्नाविना आपोआपच पेटलेलाच राहतो आपल्या जीवनामध्ये. भौतिक जगात म्हणजे सुखी व्हायची आपली इच्छा असते, पण आपण कदापि साध्य करू शकणार नाही, हे आपण जाणत नाही. आणि सुखी होण्याच्या प्रयत्नात आपल्या ह्या कामना रूपी जो अग्नी आहे ना, तो अधिक अधिक पेटतच राहतोय पहा. म्हणजे इतकं की मृत्यूचा समय आला तरी मनुष्य हॉस्पिटलमध्ये असेल ऍडमिट, तर तो काय म्हणतो की अजून जरा मला 4 वर्ष मिळाली असती तर बरं झालं असतं, असं डॉक्टरना सांगतो. आता त्या डॉक्टरांच्या हातात आहे का, म्हणजे भगवंतांच्या इच्छेशिवाय एखादा व्यक्ती श्वासही घेऊ शकत नाही. म्हणजे
जे यमदूत आहेत ते वेळेत येऊन आपलं कार्य करून जाणार आहेत. पण तो काय म्हणतो, आपल्या कामनेपोटी न संपणाऱ्या इच्छेपोटी, म्हणजे त्या कामनारूपी अग्नीचं शमन होत नाही. तो काय म्हणतो की जर अजून 4 वर्ष मिळाले असते तर बरं झालं असतं, माझ्या मुलीचं लग्न करायचंय अजून, तिचा संसार थाटून द्यायचा. म्हणजे अशी एक उदाहरण आपण अभ्यास आहे. म्हणजे काय की आपल्याला ह्या भौतिक कामनारूपी अग्नीचं कधी शमनच करता येणार नाही. आणि ह्या सगळ्या भौतिक जीवनात, म्हणजे जीवन जे आहे, तर तिथे आपल्या इच्छा आणि आकांक्षा आणि ह्या सगळ्या योजना, म्हणजे तर ह्या योजना रूपी म्हणजे जो किंवा कामना रूपी जो हा अग्नी आहे, तर तो आपल्याला शमवताच कधी येणं शक्य होणार नाही. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? मग श्रीकृष्णांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. सर्व धर्मांत परित्यज्य मामेकम शरणम व्रज, तरच आपण सुखी होऊ शकतो. अन्यथा आपण सुखाच्या नावाखाली केवळ दुःख भोगतोय आणि त्यातच आपण आनंद मानतोय. म्हणजे ते देखील आपल्याला कळत नाहीये की या सुखाच्या नावाखाली आपण इतकी दुःख शृंखलेने एका पाठोपाठ एक बघतोय आणि त्यातच आपण समाधान मानतोय की हा आनंद आहे याच्यात, असं वाटतंय आपल्याला. पण ही भ्रामक कल्पना आहे आपली. आपण ह्या दुःखाच्या शृंखलेतून आपण स्वतःला बाजूला केलं पाहिजे. आपण हा जो भौतिक अस्तित्वाचा वणवा आहे आपला, तर आपण पेटता नाही ठेवला पाहिजे. ही आग आपण शमवली पाहिजे. आणि ही आग शमवण्यासाठी काय करायला पाहिजे? आपण भगवान यांना शरण गेलं पाहिजे. किती म्हणजे वास्तविकता आपल्या जीवनाची प्रल्हाद महाराजांनी उलगडली पहा, ती जाणून घ्यायची आपण आणि आपण भगवंतांना शरण जायचं. आता पुढे जाऊ का? हा, मग त्याची पुढचा श्लोक आहे. हरे कृष्ण। हा मग. क्वाहं रज प्रभव ईश दिकेऽस्मिन् जाता सुरेतर कुले क्व कंपा न ब्रह्मणो न तु भवस्य न वै रमाया यन्मे पिता शिरसि पद्मकर प्रसादः। हरे कृष्णा। हरे कृष्णा. खूप छान वाटलं माताजी, खूप सुंदर श्लोक आहे हा. खूप खूप धन्यवाद. आता प्रल्हाद महाराज काय म्हणतात पहा, की ते काय म्हणतात की क्वाहम म्हणजे काय, कुठे, कुठे आहे मी, म्हणजे काय की हे प्रभू, रज आणि तम हे जे नारकीय गुणांच्या अधीन नसणाऱ्या असुर कुळात माझा जन्म झालाय. कुठे आहे मी? त्याचं उत्तर काय दिलं? ह्या रज आणि तम या नारकीय गुणांच्या अधीन असणारे जे असुर आहेत यांच्या कुळात माझा जन्म झालाय. आता माझ्यासारख्या विषयी काय सांगायचं, असं म्हणतात पहा. म्हणजे पहा, आता आपली परिस्थिती पण असते आहे की नाही, आपण रजोतम गुणांनीच युक्त आहोत सगळे. म्हणजे आणि आता ब्रह्मदेव, शिव किंवा लक्ष्मी यांनी पूर्वी कधीही, म्हणजे कधीही देण्यात न आलेल्या तुमच्या अहेतुकी कृपेविषयी काय सांगावे? तुम्ही आपल्या कमळा समान हात त्यांच्या मस्तकावर कधीच ठेवलेला नाही, पण माझ्या मस्तकावर मात्र तोच कोमल हात ठेवलाय. म्हणजे ब्रह्मदेव आहेत, म्हणजे आदिपुत्र आहेत ब्रह्माजी, म्हणजे भगवान यांचे प्रथम पुत्र, म्हणजे आदिपुत्र म्हटलं जातं. भगवान शिवांची निर्मिती श्रीकृष्णांनी केली, माता लक्ष्मींची निर्मिती केली. मग ह्यांना कधी सुद्धा तुमची अहेतुकी कृपेविषयी, म्हणजे कधीच त्यांना, म्हणजे मला जी अहेतुकी कृपा, म्हणजे माझ्यावर जी कृपा तुम्ही केली, ह्यांना जी माझ्यावर तुम्ही कृपा केली ह्यांच्याविषयी मी काय सांगू आता, असा त्यांना प्रश्न पडलाय. की तुमचे कमळासारखे म्हणजे असे सुकुमार असे हात माझे मस्तकावर, म्हणजे जे आहेत ते तुम्ही ठेवलाय, म्हणजे तो कोमल हात तुम्ही जो माझ्या मस्तकावर ठेवलाय, कमळाप्रमाणे सुकुमार असा सुंदर हात माझ्या मस्तकावर ठेवलाय, की जो त्यांच्या मस्तकावर सुद्धा कधी तुम्ही ठेवलेला नाही. तुमचे इतके जवळचे असून, थोडक्यात असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे प्रल्हाद महाराजांना भगवंतांच्या या अहेतुकी कृपेचं आश्चर्य वाटतंय. आता अहेतुकी कृपा म्हणजे काय, की कुठल्याही भौतिक कारणाविना ती नसते. म्हणजे काय की कुठलंही भौतिक जगतातलं कारण असतं ना, ते ह्या कृपेला कारण ठरत नसतं. म्हणजे काय की त्याला भक्तीच करावी लागते, किंवा भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवाच आपल्याला भगवंतांची ती कृपा संपादन करते. त्याला म्हणायचं, म्हणजे आपण ती संपादन करू शकतो, त्याला म्हणायचं अहेतुकी कृपा. म्हणजे कुठलंही भौतिक कारण ती कृपा व्हायला ठरत नाही कारण, म्हणजे साध्य व्हायला किंवा भगवत कृपा मिळायला कुठलंही भौतिक कारण निमित्त ठरत नाही. त्यासाठी भक्तीच करावी लागते. मग ह्याला म्हणायचं अहेतुकी कृपा. अशा कुठल्याही भौतिक कारणाशिवाय जी मिळते ती, म्हणजे काय, तुमचं आध्यात्मिक कर्म व्हायला लागतं, तुमची भक्तिमय प्रेममय सेवा व्हायला लागते, किंवा तुम्ही भक्तीचेच प्रयत्न करावे लागतात, तेव्हाच ती कृपा होते. तर त्याला म्हणायचं अहेतुकी कृपा. मग आता आसुरी कुळामध्ये जन्मलेले आहेत आणि असं असून सुद्धा आपल्यावर अहेतुकी कृपा झाली आहे भगवान यांची, म्हणून त्यांना आश्चर्य वाटतंय. म्हणजे भगवंतांनी यापूर्वी कधीही ब्रह्मदेव आहेत, शिव आहेत, किंवा स्वतःची शाश्वत सहचरणी लक्ष्मी माता यांच्या मस्तकावर पण आपला कमळासारखा हात ठेवलेला नव्हता. पण
भगवानांनी प्रल्हाद महाराजांच्या मस्तकावर हा हात ठेवलाय पहा. मग हाच अहेतुकी कृपेचा अर्थ आहे पहा. म्हणजे काय, की भगवान या जगातील कोणाशी आपली अहेतुकी कृपा देऊ शकतात. मग अशी कृपा देताना ते मनुष्याच्या भौतिक स्थितीचा विचार नाही करत, किंवा तू कुठल्या कुळात जन्माला आलाय आणि तू कुठे आहे याचा नाही विचार करत. तर प्रत्येक मनुष्य जो आहे तो भगवान यांची आराधना करण्यास पात्र आहे. मग त्याचं या जगात कुठेही कसंही स्थान असो, त्यांनी भक्ती काय केली आणि भक्तीचे प्रयत्न काय केलेत, भक्तिमय प्रेममय सेवेत, ह्याच्यावरती कृपा मिळणार की नाही ठरतं पहा. म्हणजेच काय, तुमचं भौतिक जगतातलं कुठलंही स्थान, कुठलंही तुमची सांपेतिक स्थिती तुम्हाला ही कृपा मिळवू देऊ शकत नाही भगवंतांची. तुमचे केवळ आणि केवळ भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न आणि सेवा हीच तुम्हाला काय करते, भगवंतांच्या ह्या कृपेस प्राप्त करून देऊ शकते. मग आता भगवान हे सांगतात सुद्धा ना भगवद्गीतेमध्ये, की मांच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. म्हणजे काय, जो मनुष्य कोणत्याही स्थितीत पथभ्रष्ट न होता सर्वतोभावे भक्तिमय सेवा करतो, तो तात्काळ 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे काय होतो, तर तो जाऊन पोहोचतो. म्हणजे काय, की भगवान यांची अशी अव्याहतपणे भक्तिमय सेवा करणारा मनुष्य आध्यात्मिक जगतामध्ये स्थित होतो आणि रजसत्व तम ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन पोहोचतो पहा. मग अशा पद्धतीची जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करतो, तेव्हा निश्चित काय होईल, आपण 3 गुणांच्या पलीकडे जाऊ. म्हणून प्रल्हाद महाराज काय म्हणतात, ते स्वतः आध्यात्मिक स्तरावर स्थित आहेत बरं का, पण ते रज आणि तम या गुणांनी निर्मिती झालेलं आपल्या भौतिक शरीराशी त्यांचा काही संबंध नाही. पण या 2 गुणांची, काम आणि आकांक्षा किंवा लोभ आणि आकांक्षा, ही 2 लक्षणं आहेत, हो की नाही. मग भागवतामध्ये जे आहे, तर प्रल्हाद महाराज जे आहेत, तर यांचं वर्णन कसं आहे, ते भगवानांचे महान भक्त होते. म्हणून त्यांना असं वाटलं की पित्यापासून जन्मलेला आपला देह जो आहे तो रज आणि तम गुणांनी युक्त आहे. म्हणजे असुर कुळामध्ये जन्मलेत आणि पित्याच्या पोटी भौतिक रित्या त्यांचा जन्म आहे ह्या हिरण्यकशिपूच्या पोटी. मग असा माझा असुर कुळात जन्म झालाय आणि रजतम गुणांनी युक्त माझा देह आहे. पण भगवत सेवेमध्ये पूर्णतः रमलेले असल्यामुळं त्यांचं शरीर कसं आहे, तर ते म्हणजे कसं आहे, तर ते भौतिक जगातलं नाहीये. शुद्ध वैष्णवाचं शरीर जे असतं ते त्याच्या वर्तमान जन्मात सुद्धा आध्यात्मिक झालेलं असतं, त्याच्या कर्मामुळं, त्याच्या भक्तिमय सेवेमुळं. लक्षात घ्या. म्हणजे आपलं, म्हणजे ह्याच्यावरून आपण काय जाणून घ्यायचं, आपलं जरी शरीर ह्या रज तम ह्या गुणांनी बद्ध असेल, तरी देखील या वर्तमान जीवनामध्ये आपण देखील प्रल्हाद महाराज यांच्याप्रमाणे भक्तिमय प्रेममय सेवा करून आपलं शरीर पूर्णतः आध्यात्मिक बनतं. आपलं प्रत्येक कर्माद्वारे आपलं कर्म आपल्याला शुद्ध करत घेतं पहा. म्हणजे उदाहरण आता इथं दिलं शिला प्रभुपादांनी. लोखंड जेव्हा म्हणजे तापलेला जो अग्नी असतो त्याच्यामध्ये लाल होईपर्यंत जेव्हा आपण तापवतो, तेव्हा ते लोखंड न राहता अग्नी समान दिसतं, हो की नाही. अग्नीसारखं चमकायला लागतं लोखंड. मग तसंच आहे, भगवंतांची भक्तिमय सेवा करण्यामध्ये रत असलेला भक्त, त्याचं भौतिक शरीर असेल तर ते आध्यात्मिक किंवा दिव्य बनतं. म्हणजे इतकं शुद्ध बनतं भगवंतांच्या सेवेमध्ये आल्यामुळं. भगवंतांचा संग करतो तो भक्त आणि त्यामुळे भगवंतासारखं त्याचं शरीर बनतं. भगवान श्रीकृष्णांसारखं आध्यात्मिक दिव्य शरीर होतं आणि ते आध्यात्मिक जीवनरूपी अग्नीमध्ये निरंतर तापवलं जात असतं. का का बनतं, तर जसं लोखंड अग्नीमध्ये तापवून जेव्हा तापवलं जातं तेव्हा ते अग्नीसारखं लाल लाल होतं. म्हणजे अग्नीचेच गुणधर्म सगळे त्याच्यामध्ये येतात पहा. तसंच होतं ते आध्यात्मिक जीवनरूपी अग्नीमध्ये निरंतर तापवलं जातं आणि त्यामुळे ते जे आहे शरीर ते आध्यात्मिक बनतं. म्हणजे अशा भक्तांचा आपल्यासारखे शरीराचे जे भौतिक घटक म्हणजे जड पदार्थ म्हणून ह्याच्याशी काही संबंध नसतो पहा. म्हणजे ते आध्यात्मिक बनतं. मध्वाचार्याला संदर्भ देतात, विश्वाची माता लक्ष्मी देखील प्रल्हाद महाराजांना प्राप्त झाली, त्याची कृपा प्राप्त म्हणजे लक्ष्मी देवीला सुद्धा त्याची कृपा प्राप्त नाही होऊ शकली जी प्रल्हाद महाराजांना प्राप्त झाली. याचं कारण काय होतं, लक्ष्मी देवी भगवंतांची नित्य सहचारणी होती. पण भगवान जे आहे त्यांना आपल्या भक्तांविषयी विशेष स्नेह असतो. म्हणजे भक्तिमय सेवा इतकी श्रेष्ठ आहे की नीच कुळात जन्मलेला मनुष्यही जेव्हा भगवान यांची भक्तिमय सेवा करतो, तेव्हा भगवान त्या सेवेस लक्ष्मी देवीनं केलेल्या सेवेपेक्षाही अधिक महत्त्व देतात, अधिक श्रेष्ठ ते मानतात पहा. म्हणजे इतकी कृपा भगवान करतात. म्हणजे उच्च ग्रहावर निवास करणारे ब्रह्मदेव, इंद्र, सगळे देवता जे आहेत, तर यांच्या ज्या चेतना आहेत निरनिराळ्या प्रवृत्तीनं प्रेरित असतात. म्हणजे कधी कधी त्यांना असुरांचा त्रास पण सहन करावा लागतो. पण शुद्ध भक्त तरी ह्या भौतिक लोकामध्ये असला, म्हणजे अधोलोक म्हटले, म्हणजे अधोलोकामध्ये स्थित होते प्रल्हाद महाराज,
तरी पण म्हणजे पृथ्वी लोकामध्ये अधोलोक म्हणजे पण कोणत्याही परिस्थितीत ते कृष्ण भावनामृत जे आहे किंवा कृष्ण भावनामृताचा किंवा कृष्ण भावनाभावित जीवनाचा आनंद घेऊ शकतात का? तर त्यांच्यावर भगवान यांची कृपा असते. त्यांची जी सेवा आहे ती सेवा काय असते? इतर भक्तांपेक्षा माता लक्ष्मीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानतात भगवान. आणि त्यामुळं भगवान जे आहेत तर ते काय करतात? की त्यांचा उद्धार करत असतात पहा. म्हणजे काय? की परत स्वतः कर्मत भक्त स्वतः म्हणजे कर्म करताना इतरांच्या उपदेशानुसार कर्म करताना जीवनाचा सगळ्या प्रकारे आनंद घेत असतो अशा पद्धतीने. म्हणजे श्रील मध्वाचार्य म्हणतात सुद्धा म्हणजे की जो भक्त आहे तो काय करत असतो? स्वकर्तव्य कर्म तो करतच असतो. पण या उपदेशानुसार भगवत उपदेशानुसार तो कर्म करत असताना तो अशा पद्धतीनं सगळा त्याच्या म्हणून आपण प्रल्हाद महाराजांच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं. काय केलं पाहिजे? जीवनाचे कुठलेही तरी देखील आपण भगवान यांची सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. भक्तिमय सेवाच काय काय आपल्याला गुणांपासून मुक्त करते आणि भगवत कृपे केलेली सेवा म्हणजे इतकं महत्व आहे. आपण काय करायचं? भगवतचरणी सेवा मागायची आपण. तुम्ही मला सेवा द्या, तुम्हाला अपेक्षित अशी सेवा माझ्याकडून करून घ्या. असं प्रल्हाद महाराजांसारखी आपण याचना करायची का? अशी प्रार्थना आपण करू. तर पुढे जाऊ आपण. हा म्हणजे हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ, पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. येस माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नैषा परावरमति भवतो ननु स्यात् जन जन्तोर्यथात्मसुहृदो जगतस्तथापि संसेवया सुरतरोरिव ते प्रसादः सेवानुरूपमुदयो न परा परावरत्वम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान माताजी, खूप सुंदर वाचली. म्हणतात प्रल्हाद महाराज की हे भगवान, सामान्य जीव ज्याप्रमाणे भेदभाव करतात त्याप्रमाणे तुम्ही अनुकूल प्रतिकूल मित्र शत्रू असा भेदभाव बिलकुल करत नाही. कारण तुमच्यासाठी श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाची संकल्पनाच अस्तित्वात नाही. तरीही कल्पवृक्ष याचकाच्या इच्छेनुसार जसं फळ देतो तसं उच्च नीच असा भेदभाव तो करत नाही. त्याप्रमाणे तुम्ही काय करता? भक्ताच्या सेवेच्या स्तरानुसार वरदान देता. आता आपण भगवद्गीतेत श्लोक अभ्यासला पहा 4.11. ये यथा मा प्रपद्यन्ते तां तदेव भजाम्यहम्. मनुष्य मला ज्या भावनेने शरण येतो त्यानुसार मी त्याला फळ देतो. आता चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? जीवेर स्वरूप आहे नित्येर कृष्णदास, हो की नाही? कृष्णेर नित्यदास. मग आता जीव हा भगवान कृष्णांचा शाश्वत सेवक आहे. आता जीवाने केलेली जी भगवत सेवा आहे त्यानुसार आपोआपच श्रीकृष्ण त्याला त्याचं फळ देतात. मग श्रीकृष्ण असं नाही म्हणत या व्यक्तीशी माझा घनिष्ठ संबंध आहे, ही व्यक्ती मला प्रिय नाही, असं नाही करत, असं भेदभाव नाही करत. जसा पाऊस काय करतो? पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तो पाषाणावर पण तितकाच कोसळतो, नदीत पण तितकाच कोसळतो, एखाद्या तळ्यात पण तितकाच कोसळतो, एखाद्या शेतात पण तितकाच कोसळतो. तसं भगवान आपल्या सगळ्या भक्तांवर म्हणजे सगळ्यांच्यावर काय करतात? की समान कृपा करतात. म्हणजे व्यक्तिगत भेदभाव नाही करत भगवान. म्हणून श्रीकृष्णांना आपण जेव्हा जातो तेव्हा ते काय करतात? आपण शरण जाऊन त्यांची जेव्हा सेवा करतो तेव्हा ते काय करतात? की आपली जी सेवा आहे आणि आपला जो भाव आहे, ज्या भावाने आपण शरण येतो त्यानुसार ते फळ देतात आपल्याला. म्हणजे त्यामुळे काय होतं? की आपण ज्या भावाने शरण जातो आणि त्यांची सेवा करतो त्या प्रमाणात आपला विकास होत असतो. म्हणजे अशा रीतीनं जीव उच्च वा नीच स्थिती कुठल्याही स्थितीत असो पण त्याची जी स्थिती असते जीवाने ही आपण स्वतःच निवडलेली असते. आपली कर्मच आपल्याला ते शरीर देतात, आपल्याला ती योनी देतात, हो की नाही? म्हणजे आपली स्थिती आपणच निवडलेली असते. आपली कर्मच काय करतात? आपल्याला म्हणजे आपलं गतजन्मचं कर्मच आहे की आपल्याला मनुष्य देह मिळाला आणि आपण अशा पद्धतीच्या जीवनामध्ये आहोत. आत्ताची जी वर्तमान जीवन आहे आणि वर्तमान मनुष्य देहामध्ये का आहोत? कारण आपलं गतजन्मीचं ते कर्म आहे म्हणून आपल्याला हा देह मिळालाय आणि वर्तमान जीवन स्थिती मिळाली. म्हणजे काय? आपली जी उच्च स्थिती किंवा नीच स्थिती जी काही असेल ती आपण जीवानी स्वतःच निवडलेली असते. मग एखाद्या मनुष्याने मला वर द्या असं भगवान यांना सांगितलं तर त्याला स्वतःच्या इच्छेनुसार वरप्राप्ती होते आणि मग त्याला या भूतलावर
समजा श्वान व्हायचंय म्हणजे कुत्रा, किंवा शूकर म्हणजे एखादं डुक्कर व्हायचं, अशी इच्छा असेल तर भगवान त्याची ती पण इच्छा पूर्ण करून टाकतात. म्हणजे काय, मनुष्याला स्वतःच्या इच्छेनुसार विशिष्ट स्थान प्राप्त होते. म्हणजे त्याचं उच्च किंवा नीच स्थानाचं दायित्व भगवान त्याच्यावर नाही, आपल्या स्वतःच्या इच्छेवर आहे. आपली प्रत्येक इच्छा भगवान पूर्ण करतात. आणि मग त्यामुळे काय घडतं, की आपल्याला जे काही वर्तमान जीवन मिळतं ते भगवान यांच्या म्हणजे भगवान यांच्याकडे आपण जी काही इच्छा केलेली असते आणि आपली कर्म असतात त्यामुळे मिळतं पहा. मग यासाठी श्लोक पण आहे पहा भगवद्गीतेमध्ये 9.25, पितृज्ञानती पितृव्रता, असा श्लोक आहे पहा. म्हणजे काही लोक स्वर्ग लोकात जाऊन जायची इच्छा करतात, काही पितृ लोकात जायची इच्छा करतात, काही तर पृथ्वीवरच राहायचं. मग एखाद्या मनुष्याला वैकुंठात स्वर्गात जायचं असतं, तो वैकुंठात जातो. म्हणजे भगवत कृपेमुळे त्याला हे विशिष्ट फळ मिळतं. म्हणजे भगवान कधी भेदभाव करत नाही. मनुष्य मला अनुकूल किंवा मनुष्य हा मला प्रतिकूल, असं काही भगवान नाही ठरवत. उलट ते सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. आणि म्हणून एखादा जर भक्त निष्काम सेवा करत असेल आणि मोक्ष प्राप्ती इच्छित असेल, तो काय करतो, भगवान जो आहे त्यांना शरण जातो आणि त्यांची सेवा करतो, आणि त्याद्वारे काय करतो, भगवंतांची कृपा संपादन करू शकतो. म्हणजे आपण इथून काय शिकलो, काय अभ्यासलो, की आपली इच्छाच आपल्याला जे काही आहे ते आपल्याला जीवन देत असते, जीवन प्रदान करत असते. मग जर एखादा स्वर्ग लोकात जायची इच्छा करत असेल तर भगवान त्याची इच्छा पूर्ण करतात. जर एखादा पितृलोकात जायचं तर त्याची इच्छा पूर्ण करतात. मग एखाद्याला पृथ्वी लोकात जायचे तर भगवान त्याची इच्छा पूर्ण करतात. मग जर आपण कृष्ण लोकात जायचं म्हटलं तर भगवान आपली इच्छा का नाही पूर्ण करणार, हो की नाही? म्हणजे आपली इच्छा आणि आपली भक्तिमय सेवा हीच आपल्याला काय करत असते, तारत असते. म्हणून आपण भगवंतांच्याकडं, मला स्वग्रही जायचंय, भगवत धामात जायचंय ही इच्छा केली पाहिजे, आणि मला भक्ती सेवा द्या ही इच्छा केली पाहिजे. भगवंतांच्याकडे काय मागायचं, भौतिक सुखाच्या गोष्टी नाही मागायच्या. आपण भगवान यांच्याकडे काय मागायचं, मला तुमची सेवा करायला मिळेल, तुमची जास्तीत जास्त सेवा द्या, आणि ती तुम्हाला अपेक्षित तशी माझ्याकडून करून घ्या. जेव्हा आपण या इच्छा करू त्या निश्चितच भगवंतांची कृपाही होईल आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल, हो की नाही? आपण आपण अशा पद्धतीनं अनुसरण करायचा प्रयत्न करूया. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढचा श्लोक वाचूया. अठ्ठावीस. एवं निज निपतितं प्रभवाहि कूपे कामाभिकाममनुय प्रपतन् प्रपतन् प्रसंगात् कृत्वात्मसात् सात् सुरिषि सॉरी कृत्वात्मसात् सुरर्षिणा भवन् गृहीतः सोऽहं कथं न विसृजे तव भृत्य सेवाम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता भगवान काय म्हणतात, भगवान जे आहेत तर त्यांच्याजवळ प्रल्हाद महाराज म्हणतात, तर मी एका मागून एक अशा असंख्य भौतिक कामनाशी संग केलेला आहे, आणि त्यामुळं मी सामान्य जनांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्पांनी भरलेल्या अंधकूपामध्ये हळूहळू पडत चाललोय. तथापि तुमचे प्रिय सेवक जे नारद मुनी माझ्यावर कृपा करून माझा शिष्य म्हणून त्यांनी स्वीकार केला, आणि दिव्य स्तराची प्राप्ती कशी करावी याचा त्यांनी मला उपदेश केला, आणि म्हणून त्यांची सेवा हे माझं आद्य कर्तव्य आहे. मी त्यांची सेवा कशी काय बरं त्यागू शकतो? म्हणजे याच्यातून, या श्लोकाचा हा मतितार्थ आहे. याच्यातून प्रल्हाद महाराज काय म्हणतात, की ज्या काही वरदानांची मी इच्छा करू शकलो असतो ती सर्व वरदानं मला भगवानांनी देऊ केली होती, पण प्रल्हाद महाराजांनी ती वरदानं स्वीकारायला नकार दिला. उलट पक्षी त्यांनी भगवान यांच्याकडे मागितलं काय, मला तुमचे नारद मुनी जे सेवक आहेत त्यांची सेवा करायला मिळू दे. म्हणजे काय, ही याचना म्हणजे काय आहे, का शुद्ध भक्ताचे हे लक्षण आहे पा. म्हणजे आध्यात्मिक गुरूंची सेवा करायला मनुष्यानं शिकलं पाहिजे. म्हणजे ती सेवा करणं हे त्याचं कर्तव्य आहे, ती मागितली पाहिजे. म्हणजे आध्यात्मिक गोष्टीला महत्व नाही देता सरळ भगवानांची सेवा करायची इच्छा आपण करू नये, हे बिलकुल योग्य नाही बरं का. वैष्णव कधीही अशी इच्छा करत नाही. म्हणजे नरोत्तम दास म्हणतात, तांदेर चरण सेवी भक्त सनिवास, जन्मे जन्मे है येई अभिलाष. आपण गुरुवंदना जेव्हा म्हणतो बा, त्याचं हे शेवटचं कडवं आहे, तांदेर चरण सेवी भक्त सनिवास. तर मनुष्याने सरळ भगवंतांची सेवा करायला आपण कधी आतुर नाही झालं पाहिजे. म्हणजे श्रील प्रभुपाद म्हणतात, आपण छलांग मारू नये. म्हणजे काय, थेट भगवंतांकडे आपण नाही जाऊ शकत, त्यांची सेवा नाही मागू शकत. तर असा आपण प्रयत्न पण करू नये. उलट आपण भगवान जे आहेत ना त्यांच्या सेवकांची सेवा करायची इच्छा बाळगावी. म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं, की गोपी गोपी भरतूर पद कमल
यो दास दासानुदास म्हणजे काय, तर भगवत प्राप्तीचा हाच सुलभ मार्ग आहे. म्हणजे काय, मनुष्यानं आध्यात्मिक गुरूंची सर्वप्रथम काय करायला पाहिजे, सेवा करायला. आणि गुरु कृपेनं तो भगवान यांची सेवा करू शकतो. तर तो म्हणजे तो खरा भक्त. म्हणजे काय की गुरु कृपेनं आपल्याला भगवान यांची सेवा करायला मिळते. ते गुरूंनी संतुष्ट होऊन आपल्याला भगवत भगवान यांची सेवा आहे तर ती कशी करायची हे शिकवतात गुरु आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण सेवा केली पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना असाच उपदेश केला होता. गुरुकृष्ण प्रसाद पाये भक्तिलता बीज म्हणजे मनुष्याला आध्यात्मिक गुरूंच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनं भक्तिमय सेवेचं बीज प्राप्त होतं पहा. हेच या यशाचं रहस्य आहे. गुरु शिष्य परंपरेतलं यशाचं रहस्य काय, तर गुरूंच्या कृपेमुळं, आध्यात्मिक गुरूंच्या कृपेमुळं कृष्णांची भक्तिमय सेवा करण्याचं बीज प्राप्त होतं एखाद्या भक्ताला. अन्यथा आपण थेट कृष्णांची सेवा करायला मिळावी अशी जर इच्छा केली तर ते चुकीचं आहे. आपण गुरु शिष्य परंपरेद्वारेच आपण काय केलं पाहिजे, भक्ती सेवेचं बीज आहे तर ते प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हेच या परंपरेचं रहस्य आहे किंवा या यशाचं रहस्य आहे पहा. म्हणजे मनुष्यानं आध्यात्मिक गुरुला संतुष्ट करायचा पहिला प्रयत्न पाहिजे. जर आपले गुरुच संतुष्ट नसतील तर आपले म्हणजे आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत ते शिक्षा गुरु असो अगर दीक्षा गुरु ते संतुष्ट नसतील तर आपले भगवान श्रीकृष्ण कधी संतुष्ट होतील का? बिलकुल नाही, हो की नाही. म्हणजे आपल्या गुरूंना मी कसं संतुष्ट करेन हा प्रयत्न आपला असला पाहिजे पहा. म्हणजे इथे सुद्धा काय सांगितलंय पहा, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात ना, यस्य प्रसादात भगवत प्रसाद. मनुष्याने स्वतःच्या कल्पनेने भगवानांना संतुष्ट करायचा प्रयत्न करू नये. त्याने तत्परतेने आध्यात्मिक गुरूंची सेवा करावी. आणि अशा सेवेच्या बळावर तो जेव्हा अधिक प्रगत आणि पात्र होतो तेव्हा त्याला आपोआपच भगवान यांची प्रत्यक्ष सेवा करायची संधी मिळते. जे प्रल्हाद महाराजांनी नारद मुनींची सेवा करायची इच्छा प्रकट केली, त्यांनी काही सरळ भगवान यांची सेवा करायची इच्छा प्रकट केली नव्हती. मग भगवान यांची सेवा करण्याची त्यांची इच्छा म्हणजे योग्य निष्कर्ष आहे. म्हणजे काय की म्हणून ते म्हणतात काय की माझ्या गुरुदेवांनी माझ्यावर कृपा केली आणि मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन घेण्या इतपत पात्र बनवलं. म्हणजे आपल्याला कोण बनवतात पात्र भगवत सेवेसाठी किंवा भगवंतांना पाहण्यासाठी किंवा त्यांचं दर्शन मिळण्यासाठी, तर गुरु बनवतात. मग असे असताना मी कशी काय बरं त्यांची सेवा त्यागू. म्हणजे माझ्या हातून नारद मुनींची अखंड सेवा घडावी अशी प्रल्हाद महाराजाची इच्छा आहे पहा. मग अशीच सेवा आपण मागायची, माझ्या गुरुचरणांची माझी अखंड सेवा घडावी अशी आपण इच्छा करावी पहा. म्हणजे काय की आपल्याला गुरुचरणांचं महत्व समजलं पाहिजे. आपल्या गुरूंना क्लेश होईल, आपल्या गुरूंना त्रास होईल अशी कुठली इच्छा, असं कुठलंही कर्म आपल्या हातून घडता कामा नये पहा. इतकं आपण सजग असलं पाहिजे. आणि असे जे माझे गुरु आहेत, नारद मुनींसारखे जे गुरु आहेत इतके उच्च कोटीचे गुरु आहेत. नारद मुनींना 27 अवतार मानलं जातं, म्हटलं जातं भगवान यांचे. तर अशा गुरूंची अखंड सेवा घडावी असं प्रल्हाद महाराज इच्छा करतात पहा. आपल्या जीवनामध्ये आपण आता यातले कितीतरी भक्त दीक्षित असतील, काहींना गुरुपदाश्रय मिळाला असेल, हो की शेल्टर झालं असेल. आपल्या जीवनात असं गुरूंचं येणं हे सुद्धा किती सौभाग्य आहे पहा. आणि त्यांची सेवा मिळणं हे किती सौभाग्याचं कार्य आहे पहा. मग अशा गुरूंची माझ्या हातून अखंड सेवा घडावी अशी आपण प्रार्थना करावी पहा. आणि ह्यातच आपलं काय आहे, हित आहे. तर हे प्रल्हाद महाराजांनी किती सुंदर प्रार्थना केली पहा. त्याच्यातून आपण हे समजून घेतलं. म्हणजेच काय, आपल्या जीवनाचं खरंच खरं यश कशात आहे, अखंड गुरुसेवेमध्ये आहे. आणि हेच गुरु आपल्याला पात्र बनवतात कृष्णांच्या दर्शनासाठी, त्यांच्या सेवेसाठी. आपण काय केलं पाहिजे, हर क्षणी, हर म्हणजे प्रत्येक क्षणी जीवनाच्या आपण गुरुसेवा केली पाहिजे. गुरुसेवेचा ध्यास घेतला पाहिजे. माझे गुरु कसे संतुष्ट होतील हा प्रयत्न कडं म्हणजे जे काही आहे ते गुरुचरणी आपण समर्पित केलं पाहिजे. गुरुंकडे आपण धाव घेतली पाहिजे ज्या त्या गोष्टींसाठी. आणि त्यांची सेवा कशी करता येईल, त्यांचं मार्गदर्शन कसं मिळेल, त्यांच्याकडनं ज्ञान कसं मिळेल हा प्रयत्न आपला पाहिजे पहा. हे आपण ह्या प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेतून शिकलो पहा. भगवान यांचे जे उच्च कोटीचे भक्त आहेत त्यांची सेवा माझ्याकडून करू दे. म्हणजे अशा गुरुचरणांची सेवा माझ्याकडून घडू दे अशी ते प्रार्थना करतात. आता पुढे जाऊ. हा त्याच्या पुढचा श्लोक वाचूया आपण.
हरे कृष्ण। मत्प्राणरक्षणमनन्त पितुर्वदश्च मन्ये स्वभृत्य ऋषिवाक्यमृतं विधातुम् खड्गं प्रगृह्य sorry खड्गं प्रगृह्य वदवोच दश द्विदित्सु स्वामीश्वरो मदपरो वतुं कं हरामि। हरे कृष्ण। हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप सुंदर वाचलं म्हणजे. प्रल्हाद महाराज म्हणतात, हे प्रभू, तुम्ही अनंत दिव्य गुणांनी संपन्न आहात. तुम्ही माझ्या पित्याचा वध करून त्यांच्या खडगापासून माझं रक्षण केलं. आता काय झालं होतं, आणि असं संतप्त असा झाला होता. आणि तो काय म्हणाला, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नियंता असेल आणि त्याला जर तुझं रक्षण करावं वाटत असेल तर हे बघ, मी तुझ्यावर धावून येतोय, घेऊन आपल्या हातात धावून गेला होता प्रल्हाद महाराजांच्यावर. आणि मग आम्हाला असं वाटतं आता तुझं रक्षण म्हणजे कोण करते ते पाहायचंच आहे, असं तो म्हणत होता. मग तेव्हा प्रल्हाद महाराज काय म्हणतात, की तुम्ही माझं रक्षण आणि माझ्या पित्याचं वध ही दोन्ही सत्य आहेत. म्हणजे तर हे सिद्ध केलंय त्यातून, म्हणजे हे दोन्ही कार्य करून एकाच वेळी आपल्या अनन्य भक्तासाठी, म्हणजे जे त्याचे शब्द आहेत की भगवान जिथं तिथं आहेत, चराचरात भगवान आहेत, या खांबातही भगवान आहेत. हे जे अनन्य भक्ताचे शब्द आहेत हे सत्य करण्यासाठी भगवान यांनी काय केलं, माझं ही दोन्ही कार्य तुम्ही केलीत आणि ते करून हे सिद्ध केलंय. मग तुमच्या या कार्यामध्ये इतर कोणताही हेतू नव्हता पा, म्हणजे काय की भगवान निश्चितच सगळ्यांकडे समदृष्टीने पाहतात. म्हणजे काय, त्यांना कोणी मित्र नाही, कोणी शत्रू नाही. मनुष्याला भगवंताकडून जो लाभ हवा असतो तो त्याला द्यायला त्यांना आनंद वाटतो. म्हणजे जीवाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. मग आता भगवान समदृष्टीने पाहतात आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करत असतात पा. हिरण्यकशिपूचा वध त्यांनी केला आणि प्रल्हादाचं प्राणरक्षण केलं. ही घटना सुद्धा कशी आहे, म्हणजे हे जे परमनियंता भगवान आहे यांच्या कार्यपद्धती अनुसार आहे. म्हणजे प्रल्हादांची माता आणि हिरण्यकशिपूची पत्नी कयादू ही नारदांच्या छत्रछायेखाली होती, तेव्हा तिने आपल्या गर्भस्थ पुत्राच्या रक्षणासाठी प्रार्थना केली होती. आणि नारदांनी तिला आश्वस्त केलं होतं. मग तिच्या पुत्राचं शत्रूच्या आघातापासून सदैव रक्षण झालं. मग हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांचा वध करणार होता, इतक्यात भगवान यांनी काय केलं, प्रल्हादाचं रक्षण केलं. म्हणजेच काय, की आपलं वचन आहे भगवान यांचं भगवद्गीतेतलं, कौंतेय प्रतिजानी, भक्ताला वचन दिले भगवंतानी की मी तुझ्या हाकेसने मी उभा राहीन, प्रत्येक भक्ताचं रक्षण करतील भगवान. पण नारदांचं हे वचन सत्य ठरवलं. म्हणजे भगवान हे आपल्या भक्ताचं रक्षण करायला, ज्यानं ज्याच्या मुखातून एकदा जरी श्रीकृष्ण नाव आलेलं असेल, असा कुठलाही भक्त असो, म्हणजे थोडक्यात ज्याच्या मुखातून एकदा जरी श्रीकृष्णांच्या नावाचा उच्चार झालेला असेल, असा प्रत्येक जो भक्त आहे ना त्याच्या रक्षणासाठी भगवान नेहमी उपस्थित असतात. नमे भक्त प्रणश्यती, हे वचन खरं ठरवतात. म्हणजे आपल्या कृतीद्वारे ते हे सगळं वचन जे आहे आपलं, तर ते भक्तांना दिलेलं वचन आहे ते भगवान जे आहे तर नेहमी ते खरं सार्थ ठरवतात पहा. म्हणजे भगवान स्वतःच्या प्रतिज्ञा एक वेळ भंग करतील, पण भक्तांना दिलेलं वचन आणि भक्ताच्या प्रतिज्ञा नेहमी त्या सत्य ठरण्यासाठी भगवान स्वतः धावून येतात पहा. म्हणजे कश्यपूचा वध आणि प्रल्हाद महाराजांचं रक्षण ही दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळी पार पाडली पहा. म्हणजे आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान ही कार्य करत असतात. आणि त्यांना कार्य करण्याचं इतर कुठलंही कारण नसतं. म्हणजे वेदामध्ये असं म्हटलंय ना, तस ते कार्य करणंच विद्यते. म्हणजे काय, भगवंतांना व्यक्तीशी काहीच करायची इच्छा नसते, म्हणजे काय करायची गरजच नाहीये ना. पण आपल्यासारख्या भक्तांसाठी भगवान अशी कार्य करत असतात. म्हणजे काय, की त्यांच्या विभिन्न शक्तीद्वारे ही सगळी कार्य जी आहेत ही सगळी आपोआप घडत असतात. भगवंतांच्या अनेकविध शक्ती आहेत, म्हणजे भरपूर शक्ती आहेत, त्या शक्तींच्या माध्यमातून आपोआप सगळं घडतं. पण जेव्हा ते व्यक्तीच्या कार्य करतात तेव्हा ते कार्य केवळ आणि केवळ आपल्या भक्ताच्या आनंदासाठी करत असतात. आणि म्हणून भगवान यांना काय म्हटलं जातं, भक्त वत्सल म्हणून ओळखलं जातं. आपल्या समर्पित भक्तावर भगवान अशी म्हणजे अशी असीम कृपा करतात. म्हणून अर्जुनावर पण अशी असीम कृपा केली की नाही, म्हणून भगवान यांना काय म्हटलं जातं, भक्त वत्सल. हे भगवान यांचा गुणधर्म आहे, भगवान यांची क्वालिटी याला म्हणजे भक्त वत्सल. त्यांना काहीच करायची गरज नाही, त्यांच्या शक्तींनीच सगळं घडून येत असतं. पण भगवान स्वतः येऊन जेव्हा कार्य करतात ते केवळ आणि केवळ आपल्या भक्ताच्या आनंदासाठी, त्यांना आपल्या भक्ताला आनंद द्यायला, भक्ताची सेवा करायला फार आवडतं. इतकं भगवंतांचं प्रेम असतं.
आणि म्हणून भगवान काय करतात, सतत येतात आणि सगळं कार्य करून टाकतात पहा. एकाच वेळी त्यांनी प्रल्हाद महाराजांना पण वाचवलं आणि भक्तवत्सल आहेत. भगवानांचा हा गुणधर्म आहे. तर हा जो भक्तवत्सल आहे भगवानांचा हा जो गुणधर्म आहे, तर हा इतका सुंदर आहे की त्याद्वारे भगवान आपल्यावर कशी कृपा करतात हे आपण अभ्यासलं पहा. मग अशीच कृपा आपल्यावरही होऊ देत भगवंतांची. अशी पण भगवंतांचे उच्च कोटीचे भक्त प्रल्हाद महाराज त्यांचे गुरु नारद मुनी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया की ते त्याद्वारे कुणाकडे पोहोचेल, भगवान श्रीकृष्णांकडे पोहोचेल. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. हा मग त्यांनी पुढचा श्लोक घेऊ. हरे कृष्ण. एकस्त्वमेन जगदेकमयुष्यम सॉरी एकस्त्वमेव जगदेकममुष्ययस्त्वा यत्त्वम् आद्यन्त्ययो पृथगवस्यति मध्यतश्च सृष्ट्वा गुणव्यतिकरं निजमाययेदम् नानेव तैरवसिदास्तद् अनुप्रविष्टः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता आपण बोलूया. प्रल्हाद महाराज काय म्हणतात की हे भगवान, एकमेव तुम्हीच स्वतःला संपूर्ण विश्व म्हणून प्रकट करता. कारण तुम्ही या विश्वाच्या सृजनापूर्वी अस्तित्वात होता. या विश्वाच्या संहारानंतरही तुम्हीच अस्तित्वात राहणार आहात. आणि तुम्हीच या विश्वाच्या प्रारंभापासून अंतापर्यंत पालन करता. तुमची बहिरंग शक्ती त्रिगुणाच्या क्रिया प्रतिक्रियांच्या माध्यमातून सर्व प्रकारची कार्य करत असते. म्हणून अंतर्बाह्य जे काही अस्तित्वात आहे ते सर्व एकमेव तुम्हीच आहात. म्हणजे पहा इथं ब्रह्मसंहितेतला 5.35 ब्रह्माजींनी पण हाच श्लोक सांगितलाय. म्हणजे ह्याचा अर्थ तोच होतो की जे प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की मी आदिपुरुष त्या गोविंदाची आराधना करतो, जे आपल्या आंशिक विस्ताराद्वारे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये तिथल्या अणूमध्ये प्रवेश करतात आणि सगळ्या अखिल भौतिक विश्वाची रचना करतात. म्हणजे असे जे आहेत, तर म्हणजे काय की ह्याच्यातून आपण समजून घेऊया की भगवान आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी जी कार्य करतात ती भौतिक नसून आध्यात्मिक असतात. आणि प्रत्येक वस्तूमागे कारण आणि परिणाम म्हणून उपस्थित असतं. पण तरीही प्रत्येक वस्तीपासून भिन्न अशा भौतिक विश्वाच्या पलीकडं भगवान स्थित आहेत पहा. म्हणजे काय की संपूर्ण विश्व भगवान यांच्या शक्तीचा केवळ एक आंशिक विस्तार आहे ना. अशा अनेक ब्रह्मांड आहेत, अशा अनेक विश्व आहेत आणि या विश्वातलं सर्व काही त्यांच्यावर आश्रित आहे. आणि म्हणून जे काही आहे ते तरी देखील म्हणजे ह्या सगळ्याच्या पलीकडे भगवान आहेत. म्हणजे पालन, संहार, सृजन ह्या पलीकडे भगवान स्थित आहेत. आपल्या बहिरंग शक्तीकडून हे सगळं ते करून घेतात पहा. पण शक्ती आणि शक्तिमान एक रूप असल्यामुळं सगळं काही एकच आहे पहा. म्हणजे कृष्णांच्या अस्तित्वाशिवाय दुसरं काही अस्तित्वात असू शकत नाही. म्हणजे कृष्णांशिवाय कुठलीही वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणजे जर कृष्णांचं अस्तित्व आहे तर प्रत्येक वस्तूचं अस्तित्व आहे. पण ते कृष्णांच्या शिवाय काही अस्तित्वात असू शकत नाही. म्हणजे भौतिक विश्व आणि आध्यात्मिक विश्व यातला भेद काय आहे की बहिरंग शक्ती भौतिक विश्वामध्येच प्रकट होते आणि आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक विश्वामध्ये प्रकट होते पहा. दोन्ही शक्ती भगवान यांच्याच आहेत. पण उच्च दृष्टिकोनातून पाहिलं तर भौतिक शक्तीचं काही अस्तित्व असं नसतं. म्हणजे पाहिलं तर कारण सर्व काही आध्यात्मिक शक्तीचंच प्रदर्शन भगवान म्हणजे आहे. आणि मग या शक्तीमध्ये भगवान यांच्या सर्वव्यापी स्वरूपाची अनुभूती आपल्याला होत नाही. म्हणून ही शक्ती भौतिक म्हणून ओळखली जाते. म्हणजे भगवानाचं सर्वव्यापी स्वरूप जे आहे ते भौतिक शक्तीतून आपल्याला नाही समजत. म्हणून ती भौतिक, कारण त्या भौतिक शक्तीला मर्यादा आहेत. पण अन्यथा सगळं काही म्हणजे आध्यात्मिकच आहे. म्हणजे काय की हे थोडस समजायला सगळ्यांना कठीण वाटेल म्हणून मी सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. चराचरामध्ये अणुच्या अंतरात पण भगवान आहेत. मग जिथं कुठं भगवान आहेत तिथं सगळं आध्यात्मिकच आहे. पण या भौतिक शक्तीच्या या मर्यादा आहेत की यामुळे भौतिक शक्तीने आपण बद्ध आहोत किंवा भौतिक शक्तीच्या नियंत्रणाखाली आहोत आपण. आणि त्यामुळे काय आहे की आपल्या इंद्रियांना मर्यादा आहेत आणि म्हणून आपल्याला
हे समजू येत नाही, याचा अर्थ असा होतो. पण या आणि म्हणूनच याला भौतिक शक्ती म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला सर्वव्यापी भगवान यांची अनुभूती या मर्यादित इंद्रियांनी नाही घेता येत, आणि ती अनुभूती नाही होऊ शकत, म्हणून ही शक्ती भौतिक म्हणून ओळखली जाते, जी आहे ती. पण अन्यथा सगळं कसं आहे, आध्यात्मिक आहे. आणि एकमेव असे भगवान आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांचं कारण कोण आहेत, एकमेव असे भगवान आहेत. आता पुढे जाऊ आपण 31व्या श्लोकावर. हा मग पुढचा श्लोक वाच. त्वं वाम् इदं सदसद्दिश भवांस्ततोऽन्यो माया यदात्मपरबुद्धिरियं यपार्था यद्यस्य जन्म निधनं स्थितिरिक्षणं च तद्वेददेव वसुकाल वदष्टि तर्वः. हरे कृष्णा. दादाजी तुम्ही म्यूट आहात. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हा, भगवान यांच्याविषयी आता प्रल्हाद महाराज काय म्हणतात, की सगळ्या अखिल सृष्टीचं कारण तुम्ही आहात. ही सृष्टी म्हणजे तुमच्या शक्तीचा परिणाम आहे. अखिल विश्व म्हणजे एकमेव तुम्ही असला तरी या विश्वापासून तुम्ही काय करता, स्वतःला अलिप्त ठेवता. आणि ही जी म्हणजे अ, ही जी शक्ती आहे आपल्याला विश्वामध्ये, ही जी प्रकट होते तुमच्यापासून माया शक्ती, तर तिच्यापासून तुम्ही कसं आहात, अभिन्न आहात. पण संपूर्ण सृष्टी आणि तुमच्यामध्ये काहीच भेद नाही पहा. मग हे सगळं आपण भगवद्गीता अभ्यासलं की नाही, म्हणजे तुमचा आणि या सृष्टीचा असा संबंध बीज आणि वृक्ष किंवा सूक्ष्म कारण आणि स्थूल परिणाम या उदाहरणांमध्ये आपल्याला म्हणजे समजून घेता येईल. आता हे सगळं उदाहरणाच्या माध्यमातून जे आहे ते प्रल्हाद महाराज मांडतात. म्हणजे बीजम माम सर्व भूतानां विद्धि पार्थ सनातन, म्हणजे 7.10 मध्ये हे आपण अभ्यासलं. म्हणजे काय, की भगवान यांच्या अखिल म्हणजे सगळ्या अभिव्यक्तींचं मूळ बीज जे आहे, तर ते कोण आहेत, भगवान स्वतःच आहेत. उपनिषदांमध्ये पण त्यांनी काय म्हणले, ईशावास्यमिदं सर्व. म्हणजे काय, की भगवान एकमेव आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतर काहीच कारण असू शकत नाही पहा. आणि ह्यालाच काय म्हटले, म्हणजे अखिल अस्तित्व, म्हणजे ते स्वतः आहेत आणि तरी देखील ते अखिल अस्तित्वापासून भिन्न आहेत. मला चैतन्य महाप्रभूंनी अचिंत्य भेदाभेद तत्व म्हटले पहा. म्हणजेच काय, की का म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ अशी 3 काळाची रूप आहेत. मग प्रत्येक दिवशी आपण प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ या 3 वेळांचा म्हणजे रूपात काळाचा अनुभव घेतो. पण प्रातः समय माध्यान्हपेक्षा आणि माध्यान्ह समय संध्या समयापेक्षा वेगळा असतो, पण तिन्ही समय एकच आहेत. तसं काळ ही भगवंतांची शक्ती आहे, पण भगवान हे काळापेक्षा भिन्न आहेत. म्हणजे प्रत्येक वस्तूची निर्मिती, पोषण, संहार काळाद्वारे होतो. पण मग भगवान श्रीहरींना प्रारंभ पण नाही ना अंत्य पण नाही, ते नित्य आणि शाश्वत आहेत. म्हणजे काय, की ह्याच्यातून आपण समजून घेऊया, की भौतिक अस्तित्वातल्या ज्या वस्तू आहेत त्या भूत, भविष्य, वर्तमान रूपाने प्रकट होणाऱ्या या काळाने प्रभावित होत असतात. पण भगवान कुठल्याही काळाने प्रभावित न होता अपरिवर्तनीय राहतात. मग हाच फरक आहे भगवान आणि हे जे काही ब्रह्मांड आहे ह्यांच्यामध्ये, हेच भिन्नता आहे पहा. आणि या दोघांना भिन्न मानणं म्हणजे अविद्या, आणि म्हणून आपण अविद्या त्यागली पाहिजे. जे भगवान ह्यापेक्षा भिन्न नाहीत हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा ती विद्या होते पहा. म्हणजे वास्तविक ज्ञान आपल्याला ते होत असतं. आता आपण पुढे जाऊ. आता पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. येस हरे कृष्ण जी. सॉरी. न्यस्येद न्यस्येम सॉरी न्यस्येदमात्मनि जगद्विलयं बुद्ध सॉरी न्यस्येदमात्मनि जग जगद जगद्वलयमम्ब मध्ये शेषात् सना निज सुखानुभवो निरीहः योगेन मालित दृगात्म निपित निन्द्रः स्तूर्ये स्थितो न तु मतम न तु तमो न गुणाश्च युक्षे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे प्रल्हाद महाराज म्हणतात, हे भगवान, विश्वाच्या प्रलयानंतर सृजन शक्ती तुमच्या ठायी स्थित होते आणि अर्धोन्मिलित नेत्रांनी शयन करत असल्यासारखे दिसता. तथापि वस्तुस्थिती अशी आहे की सामान्य मनुष्याप्रमाणे निद्रा घेत नाही तुम्ही, कारण तुम्ही या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे दिव्य स्तरावर स्थित आहात. तुम्ही दिव्य आनंदाचा शाश्वतरित्या अनुभव घेता. तुम्ही कर्णोदक विष्णूच्या रूपाने
भौतिक विषयांना स्पर्श न करता अलौकिक स्तरावर स्थित राहता. तुम्ही निद्राधीन असल्याचे दिसत असला तरी तुमची निद्रा तमोगुणी निद्रेपेक्षा भिन्न आहे. म्हणजे काय की कर्णोदकशाही विष्णू जे आहेत तर ते काय करतात, कर्णोदकशाही सागरामध्ये पोहडलेले असतात आणि त्यांच्या म्हणजे शरीरातून म्हणजे त्यांच्या देहावरील केशकुपांपासून असंख्य ब्रह्मांड निर्माण होत असतात. मग हे महाविष्णू योगनिद्रेमध्ये असतात. जे आदिपुरुष जे आद्य भगवान श्रीकृष्ण ज्यांना गोविंद म्हणून ओळखला जातो ते स्वतःला महाविष्णूच्या रूपामध्ये विस्तारित करतात आणि अशा पद्धतीनं ते स्वतःला दिव्य स्थितीमध्ये ठेवतात. त्याला योग निद्रा म्हटले. म्हणजे काय, ही भौतिक तमोगुणी निद्रा नाहीये. हं? तर सच्चिदानंद अवस्थेत हे अशी निद्रा जी असते योग निद्रा म्हणतात. शाश्वतरित्या ते आनंदी आहेत का? म्हणजे सामान्य मनुष्य आपण अशा निद्रेने विचलित होतो, तसे ते विचलित होत नाहीत. आपल्याला जी झोप येते त्याने विचलित होतो आपण. आपले तोल जायला लागतात. आपलं एखाद्या गोष्टीत आपण काही ऐकत असलो, वाचत असलो, आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायला लागतं. तसं नाही होत, ही योग निद्रा आहे. त्या दिव्यानंदाचा ते अनुभव घेत असतात सगळ्या अवस्थांमध्ये भगवान. म्हणजे मध्वाचार्य त्याला तूर्य स्थिती म्हणतात. म्हणजे सदैव दिव्यानंदामध्ये असतात. म्हणजे दिव्य स्तरावर जागरण, निद्रा, सुषुप्ती म्हणजे जागृती निद्रा आणि प्रगाढ निद्रा अशा अवस्था आहेत. म्हणजे काय, योग मार्गाचा अभ्यास जे करतात त्यांना हे लक्षात येतं का? म्हणजे थोडक्यात आपण समजून घेऊ की महाविष्णूंच्या योग निद्रा जी आहे तर त्याला निद्रा म्हटलेलं आहे, म्हणजे शयन म्हटलं. म्हणजे तर अर्धोन्मिलित नेत्रांनी जे ध्यान करतात किंवा ध्यान करायला सांगण्यात येतं ना, मग ते ध्यान म्हणजे निद्रा नाही, तर ती काय आहे, योग निद्रा म्हटलं जातं त्याला. म्हणजे योगी जे आहेत तर ते अशा योगावस्थेमध्ये असतात किंवा ध्यानावस्थेमध्ये असतात. अशा पद्धतीनं भगवान कर्णोदकशाही सागरामध्ये योग निद्रेमध्ये असतात. मग योगाभ्यास म्हणजे शयन करणं नव्हे, झोपणं नव्हे, तर आपण भगवान जे आहे त्यांच्या चरण कमलांशी स्थित राहणं म्हणजे योगावस्था किंवा ध्यानावस्था. ते म्हणून आपण भगवत चरणावर स्वतःचं मन केंद्रित केलं पाहिजे. मग असं केल्यामुळे काय होईल, आपला योगाभ्यास होईल. म्हणजे आपण भगवान यांच्या पवित्र महामंत्राचा जप करताना काय करायचं, आपलं जे मन आहे ते भगवान यांच्या चरणावर केंद्रित करायचं. मग त्याला म्हणायचं योगाभ्यास किंवा योग निद्रा म्हटलं जातं किंवा चांट मेडिटेशन होतं. त्याला योगाभ्यास असं म्हटलं जातं. तर पुढे जाऊ आपण. हो माताजी. पुढचे श्लोक घेऊ. हरे कृष्ण. तस्यैव ते वपुरिदं निजकालशक्त्या संचोदित प्रकृतिधर्मण आत्मगूढम् अम्बस्यनन्त शयनाद्विरमत्समाधे नाभे भूस्त्वकणिकावट महान् वटवन् महा महाब्जम्. हरे कृष्ण. विश्वाच्या आता हे भौतिक विश्व आहे, हे सुद्धा तुमचंच शरीर आहे. तर भौतिक घटकांच्या अखिल समूहामध्ये कालशक्ती नामक शक्तीद्वारे शोभ उत्पन्न झालाय आणि मग त्रिकूट उत्पन्न झाले पहा आणि अनंत शेषाच्या शय्येवरून जागृत होता. तर तुम्ही अनंत शेषाच्या शय्येवरून जागृत होता आणि तुमच्या नाभीमधून एक सूक्ष्म असे दिव्य बीज उत्पन्न होते. ज्याप्रमाणे सूक्ष्म बीजापासून विशाल वृक्ष निर्माण होतो, त्याप्रमाणे तुम्ही निर्मिलेल्या सूक्ष्म बीजापासून विराट विश्वरूपी कमळ प्रकट होते. आता हे विराट विश्वरूपी कमळ कसं प्रकट होते, तर याची याची निर्मिती कशी होते, इथं जे आहे ते प्रल्हाद महाराज जे आहे ते त्यांनी वर्णन केले. आपण समजून घेऊया अगदी थोडक्यात की महाविष्णूंच्या कर्णोदकशाही आणि गर्भोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू या तीन रूपांचं हे वर्णन आहे ह्या श्लोकामध्ये. तिन्ही रूप कशी आहेत, विश्वाच्या निर्मिती पालनास कारणीभूत आहेत. मग महाविष्णूंपासून गर्भोदकशाही विष्णू प्रकट होतात आणि गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीमधून विशाल कमळाचा जन्म होतो आणि या कमळावरच काय होतात, ब्रह्मदेव प्रकट होतात पहा.
आणि हे विष्णू अखिल अस्तित्वाचं उगमस्थान आहे. आणि म्हणून भौतिक विश्व त्यांच्यापासून भिन्न नाही. म्हणून आणि मग ह्या तथ्याला म्हणजे पुष्टी कशी दिली, तर 10.8 हा श्लोक आहे पहा. अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्व प्रवर्तते, म्हणजे अखिल आध्यात्मिक भौतिक विश्वाचा उगम मी आहे. म्हणजे गर्भोदकशाही विष्णू हे कर्णोदक विष्णूंचे विस्तारित रूप आहे. आणि कर्णोदकशाही विष्णू हे भगवान संकीर्षणाचं विष्णू विस्तारित रूप आहे. म्हणजे अशा रीतीनं कृष्ण हे सर्व कारणांचं कारण आहे. मग अशा पद्धतीनं भौतिक आणि आध्यात्मिक विश्व म्हणजे काय आहे, भगवान यांचं शरीर आहे. भौतिक शरीराचं कारण आध्यात्मिक शरीर आहे, आणि म्हणून हे आध्यात्मिक शरीराचं विस्तारित रूप आहे हे आपण जाणू शकलो पहा. म्हणजे जेव्हा मनुष्य आध्यात्मिक कार्य करतो तेव्हा आपण संपूर्ण शरीराचं आध्यात्मिकीकरण करतो. आणि म्हणून भौतिक जगात जेव्हा कृष्ण भावनेचा प्रसार वाढतो तेव्हा संपूर्ण जग काय होतं, आध्यात्मिक होतं. म्हणजे आपल्याला जोपर्यंत या सत्याची अनुभूती होत नाही तोपर्यंत आपण भौतिक जगात राहतो. पण जेव्हा आपण कृष्ण भावना भावित कार्य करतो तेव्हा आपण भौतिक जगात नाही तर आध्यात्मिक जगात राहतो. कारण हे सगळं जग म्हणजेच भगवान यांचं शरीर आहे. फक्त आपण आध्यात्मिक कर्म करायला लागल्यावर आपल्याला ते समजतं. मग हा फरक इथे आपण समजून घेतला. आता आपण इथे थांबूया. इथून पुढे थोडासा वेगळा स्तुतीचा भाग सुरू होणार आहे. तर कोणाला शंका असतील तर आपण विचारूया. हरे कृष्ण. हा, रेकॉर्डिंग स्टॉप केलं.